आणि सगळ्यात शेवटचं मुद्दा, मराठी भाषेचं राजकारण जोरदार पेटवलं पाहिजे. या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि या सत्राला आपण सुरुवात करूया. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत. या सर्वांचा परिचय मी सांगते तुम्हाला. त्या अगोदर माझा स्वतःचा एका मिनिटात परिचय सांगते. माझं नाव समीना पठाण. आत्ताच माझी PhD पूर्ण झाली, त्याच्यामुळे आता डॉक्टर समीना पठाण अशी एक नवीन ओळख मिळाली. त्यानंतर माझं सर्व शिक्षण हे मराठी माध्यमातून झालंय, हे सांगायला मला आनंद होतो आणि अभिमान वाटतो. आणि जसं सकाळच्या सत्रामध्ये प्राजक्ता हनमगर म्हणाल्या की त्यांच्या वडिलांनी जे काही आयुष्यात केलं त्यांच्या, त्यात सगळ्यात चांगली गोष्ट जी होती की मराठी शाळेत त्यांचं ऍडमिशन केलं. तर माझ्या आयुष्यातही मला तेच वाटतं की बऱ्याच चांगल्या गोष्टी झाल्या. आपल्या वडील आपला चांगलाच विचार करत असतात, पण त्यातली ही गोष्ट माझ्यासाठी जास्त महत्वाची होती की त्यांनी मला देखील मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षणाची संधी दिली. माझी दोन्ही मुलं सुद्धा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतात. मी पुण्यामध्ये राहते. मुस्लिम सत्यशोधक मंडळ या संस्थेसोबत मी काम करते. आता त्या मंडळाचं नाव जरी मुस्लिम असलं तरी समाजाचे जे काही प्रश्न आहेत त्यातील महत्वाचा प्रश्न किंवा महत्वाचा उद्देश आमचा मराठी भाषेचा प्रचार प्रसार हे एक महत्वाचा आमचा कामाचा मुद्दा आहे. त्यात त्या मंडळाचे जे सभासदत्वाचे फॉर्म आहे त्या फॉर्म पासून मासिकं असतील, सर्व कार्यक्रम असतील, सर्व मराठीतून होतात. आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला फक्त एक माझं अनुभव किंवा एक म्हणणं मांडायचं आहे की मला खंत वाटते. असा अनुभव येतो जोपर्यंत मी माझं नाव सांगत नाही तोपर्यंत आपल्या कोणालाही नाव जोपर्यंत सांगत नाही, आडनाव सांगत नाही, तोपर्यंत आपला जात धर्म कोणाला कळत नाही. आपण एक माणूस म्हणून त्याच्याकडे बघत असतो. पण जेव्हा मी माझं नाव सांगते तर माझ्याशी बोलताना मराठी बोलणारे लोक लगेच हिंदीत बोलायला लागतात. आणि जेव्हा कुठे मी पुण्यामध्ये कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयामध्ये एखाद्या व्याख्यानासाठी, एखाद्या कार्यक्रमासाठी जाते, तिथं बोलते, तेव्हा मला ते प्रशंसा आणि कौतुक म्हणून ते म्हणतात, अरे वा, तुम्ही किती अस्खलित मराठी बोलतात, तुमचं मराठी किती छान आहे. तर या गोष्टीचा मला आनंद किंवा अभिमान वाटत नाही, वाईट वाटतं की असं का म्हणता. आम्ही भारताचे नागरिक आहोत, महाराष्ट्रात राहतो, मराठी आमची भाषा आहे, आम्ही मराठीत बोलतो, आम्हाला मराठी येतं. आणि मुसलमानांची ती भाषा नाहीये किंवा त्यांची काहीतरी वेगळी भाषा आहे, वेगळी ओळख आहे. तर असा हा जो गैरसमज आहे मला वाटतं तो दूर झाला पाहिजे आणि ह्या प्लॅटफॉर्मवरून मला ती खंत मांडण्याची संधी मिळाली. तर आपण आज जो काही आपला विषय आहे आजचा, मराठी भाषा वाचवणं, मराठी शाळा वाचवणं, त्याबद्दल आपण मान्यवरांसोबत बोलूया. आपण आता जे प्रश्न उत्तराचं सत्र घेऊ त्याच्यातून ह्या सर्व मान्यवरांच्या बोलण्यातून आपल्याला त्यांचं काम आणि त्यांचे अनुभव, त्यांचे विचार हे सगळं आपल्याला जाणून घेता येईलच. तर आपण आता आपल्या सत्राला सुरुवात करूया. तर माझा पहिला प्रश्न माननीय वैभव वानखडे, आज तुम्ही आमच्या सोबत स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहात. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आजचा जो आपला कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने तुमची जी संस्था आहे, जसं तुम्ही म्हणाला की 2012 मध्ये स्थापना केली, वयाच्या 20व्या वर्षापासून तुम्ही ह्या विषयावर मोठं काम करत आहात, महाराष्ट्रभर सगळं काम पसरले, मराठी शाळा माझा अभिमान हे सुद्धा अभियान राबवत आहात. तर मराठी शाळांसाठी तुमची संस्था नक्की काय करते, कशा पद्धतीने काम करते, हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. जेव्हा संस्था सुरू केली होती तर संस्था ही 4-5 मित्र आम्ही गोळा झालो आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. वडील सांगायचे की समाजाचं देणं लागतं. तर या सर्व गोष्टींमधून संस्था उभी राहिली. त्यानंतर आम्ही ज्यावेळेस हे सगळे छोटे मोठे प्रोग्राम करायला लागलो त्यानंतर आम्ही काही सर्वे केले की संस्था काम तर करायचंय चांगलं, पण कुठला तरी एक मेन उद्देश आपला असला पाहिजे संस्था चालवताना, आणि तो विषय शोधायसाठी आम्ही काही सर्वे केले. तर या सर्वेमध्ये एक खूप छान गोष्ट आम्हाला मिळाली की ज्या शाळेचा इतिहास की भारतातील पहिली शाळा असा मान आपल्या मराठी शाळेला 177 वर्षापूर्वी मिळालेला आहे, अशी शाळा आमच्या समोर आली.
त्या शाळेसंदर्भातल्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या, विद्यार्थ्यांच्या गोष्टी समजून घेतल्या, शिक्षकांच्या गोष्टी समजून घेतल्या आणि पालकांच्या सुद्धा गोष्टी समजून घेतल्या. आणि एक चांगली बाजू पण आम्हाला समजली आणि एक थोडी वाईट बाजू पण समजली. चांगली बाजू ही होती की इतका मोठा इतिहास आहे, आपण म्हणतो की 7 पिढ्या, तर त्या 7 पिढ्या या शाळेने बघितलेल्या आहेत प्रत्येकाच्या. तर एवढा मोठा इतिहास असणारी आपली शाळा कुठेतरी त्याचा दर्जा कुठेतरी खालवतोय का, किंवा काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत का, पालकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल क्वेश्चन मार्क तयार होत आहेत का. तर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर जेव्हा आम्ही शोधत होतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आम्हाला लक्षात आल्या की जेव्हापासून मराठी शाळा चालू झाली 177 वर्षापूर्वी आणि 1990 पर्यंत शाळा छान होती, सगळी समृद्धता या शाळेने गावागावांपर्यंत पोहोचवली की जिथे इलेक्ट्रिक नाही आहे, जिथे रस्ते पोहोचले नाही, पण तिथे मराठी शाळा होती आणि त्या मराठी शाळेने या सगळ्या पिढ्या घडवल्या. मराठी शाळेमध्ये शिक्षणासोबत संस्कार मिळतात, या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने आपल्याला माहित आहेत. पण जेव्हा काळ बदलत जातो म्हणतात, तर 1990च्या नंतर एक सर्वे मध्ये आम्हाला असं आढळलं की कुठेतरी पालकांचा दृष्टिकोन बदलला. जे शिक्षण आपल्याला सहज उपलब्ध होतं ते त्याचं कुठेतरी बाजारीकरण जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून कन्सेप्टच बदलायला लागले की जिथे शाळेमध्ये आपण शिक्षण छान मिळते की नाही हे बघत होतो, तर आता आपण शिक्षणापेक्षा माझा मुलगा कुठल्या बसमध्ये जातोय आणि एसीच्या रूम मध्ये बसतोय की नाही, डेस्क बेंचेस मध्ये बसतो की नाही, या सगळ्या गोष्टींमध्ये फार रस यायला लागला. आणि कुठेतरी शाळेच्या साठीचं जे पावित्र्य होतं ते कुठेतरी वेगळ्याच पद्धतीने आपण विचार करायला लागलो असं लक्षात आलं. मग आम्ही सर्व मिळून एक डिसिजन घेतलं की आता जर आपल्याला कुठला विषय हातात घ्यायचा असेल तो मराठी शाळेचा आपण घेतला पाहिजे. आणि मराठी शाळेचा नुसतं म्हणजे मराठी शाळेसाठी काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्याचा दर्जा हा मोठा झाला पाहिजे. फलाना इंटरनॅशनल कुठली तरी ही शाळा, त्याच्यासोबत मराठी शाळेचं नाव तितक्याच ताकदीने आणि तितक्याच यांनी घेतलं पाहिजे, गर्वाने घेतलं पाहिजे. या लेवलवर जर शाळेला न्यायचं असेल तर त्याच्यासाठी काही उपक्रम करणे गरजेचे आहेत. त्याच्यामध्ये आम्ही शिक्षकांची मदत घेतली, पालकांची घेतली आणि इतर व्यवस्थापनाची पण मदत आम्ही त्यामध्ये घेतली. हे करत असताना आम्ही काही शाळा निवडल्या, तेथील काही शिक्षक निवडले आणि विशेष उपक्रम सुरुवात आम्ही त्याच्यामध्ये केली की स्तर वाढवताना शिक्षणाचा स्तर हा खूप चांगला आहे. ऑलरेडी त्याच्यात आम्हाला कुठेही वर्किंग करायचं काम पडलं नाही, कारण की ते ऑलरेडी खूप छान आहे. फक्त प्रेझेंटेबल नाही हा प्रॉब्लेम आहे. तर ते प्रेझेंट करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील 240-250 शाळा निवडतो. त्या शाळांमध्ये वेगवेगळ्या तिथले जे विद्यार्थी आहेत त्यांना वेगवेगळ्या स्तरावरती आम्ही घेऊन जातो, वेगवेगळे प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून देतो. जास्तीत जास्त आम्ही आदिवासी बहुल भागांमध्ये काम करतो की जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली मुंबई पुणे लेवल मध्ये काय चालतंय, तिकडे काय सगळे पार्ट आहेत हे सगळे त्यांना समजून सांगण्यात येतात. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये जसं सांस्कृतिक असेल, खेळ असेल, तर याचे सुद्धा आम्ही सेशन्स त्यांना देतो, त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसं देतो आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी समाज भावनेच्या सोबत देशभावना ही त्यांच्यापर्यंत पोहोचावी, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. त्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं काम आम्हाला हे लक्षात आलं की ज्या शाळेसाठी आता जसं की मी कोकणमध्ये जर का काम करत असेल किंवा मी संभाजीनगरमध्ये काम करत असेल किंवा मी कुठल्याही एखाद्या नागपूरमध्ये काम करत असेल, जेव्हा आम्ही त्या शाळेमध्ये जायचो तर गाव जमा व्हायचं, मग आम्ही एक छोटासा कार्यक्रम करायचो. तर एक छोटासा किस्सा जस्ट मला इथे तुम्हाला सांगायचा आहे की काय बोलल्याने काय बदलू शकतं. जेव्हा संस्था म्हणून आम्ही एक केळीविळी नावाची शाळा होती, तिथे आम्ही सगळं गाव जमा झालं, छान प्रोग्राम झाला आणि तिथे मी माझ्या भाषणामध्ये ती गोष्ट सांगितली की आम्ही एवढ्या दूर येऊन तुमच्या शाळेसाठी जर का इथे काम करतोय, शाळेचा स्तर वाढला पाहिजे, शाळेला तो सन्मान वापस मिळवून देण्यासाठी आपण एक मराठी शाळा माझा अभिमान हा अभियान आपण छेडलेलं आहे. तर या माध्यमातून आम्ही जर तुमच्यासाठी इथपर्यंत येतोय तर ज्या गावाची 7-7 पिढ्या या शाळेमध्ये शिकलेल्या आहेत त्या गावकऱ्यांनी पण पुढे आलं पाहिजे, एक जस्ट आव्हान आम्ही केलं. आणि एवढं म्हणजे त्या गावाचं वातावरण असं झालं की 15-20 मिनिटाच्या नंतर, आणि तुम्हाला कुठं वाटेल, 1,10,000 रुपये तेव्हाच्या तेव्हा तिथे जमा झाले. माजी सरपंच असतील, उपसरपंच असतील आणि गावकऱ्यांनी हे ठरवलं की ठीक आहे, आम्ही कदाचित ह्या गोष्टीचा आम्हाला विसर पडला असेल किंवा ती गोष्ट राहून गेली असेल तर ती गोष्ट आम्ही शाळेकडे कॉन्सन्ट्रेट करतोय.
ज्या शाळा आम्ही घेतलेल्या आहेत तिथल्या आमदार, खासदार, तिथले प्रतिष्ठित व्यक्ती, तिथले संस्थानं म्हणजे देवस्थानं असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणं असतील, त्यांना आम्ही आवाहन करतो की ही आपली जी मराठी शाळा आहे ती जर टिकवायची असेल तर सर्व समाजाला समोर यावं लागेल. गव्हर्नमेंटच्या भरोश्यावर सगळ्या कामं आपल्याला होणार नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जागर करण्यासाठी मराठी शाळा माझा अभिमान हे अभियान आम्ही महाराष्ट्रभर घेऊन जातोय आणि लोकांची, शाळेची आणि गावकऱ्यांची साथ आम्हाला खूप छान पद्धतीने मिळते, याचा आनंद आम्हाला जास्त आहे. एक शेवटची गोष्ट सांगतो की मधात एक न्यूज आली होती 2 वर्षापूर्वी की 15,000 शाळा आता बंद होणार आहेत. तर हा विषय ऐकल्याच्या नंतर मला फक्त आपल्या या माध्यमातून फक्त एवढीच एक गोष्ट सांगायची आहे, जर ती योग्य ठिकाणी पोहोचेल एवढी अपेक्षा करतो. तसे पत्र मी पाठवलेले आहेत की महाराष्ट्राची 14 कोटी लोकसंख्या आहे. या 14 कोटी लोकसंख्येपैकी 55 ते 60% लोक हे खेड्यांवरती आणि पाड्यांवरती राहतात. 14 कोटीपैकी 33% जरी तुम्ही शिक्षक म्हणजे विद्यार्थी जर का पकडले तर 4 ते 4.5 कोटी विद्यार्थी आता आपण असं समजू की शाळांमध्ये शिकतात. जर हा 15,000 शाळा जर का बंद झाल्या ज्या खेड्यापाड्यांवरतीच आहेत तर किती टक्के विद्यार्थी हॅम्पर होत आहेत, तर 55 ते 60%. म्हणजे जर ह्या शाळा खरंच बंद झाल्या तर इथून 10 वर्षाच्या नंतर 55% विद्यार्थी हे अशिक्षित आपल्या महाराष्ट्राच्या समोरचं भविष्य असतील. आणि हे भविष्य काय असेल हे मी सांगण्याची वेगळी गरज नाही आहे. तर हा विषय फार ज्वलंत आता करण्याची गरज आहे. सर्वानुमते वेगवेगळ्या संस्था याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता चेंज होतोय. खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आता आहे. आणि माझी सर्वांना एक विनंती आहे की आता आपली जी पिढी आहे ही मला असं वाटतं की शेवटची पिढी आहे ज्याला खूप जास्त आत्मीयता आहे आपल्या मराठी शाळेबद्दल. आणि या 5-10 वर्षात जर आपण आपल्या शाळेसाठी काही केलं नाही तर जशी इमारत खचली आणि ती कधीतरी पडली तर हे सगळं कोलॅप्स होण्याला जास्त वेळ जाणार नाही आणि बाकीचे तर लोक त्यावरती टपूनच बसलेले आहेत. तर या मंचाच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्या मराठी शाळेसाठी, तुम्ही ज्या शाळेत शिकले त्या शाळेसाठी एकदा शाळेला भेट द्या आणि त्या शाळेसाठी काहीतरी करता येईल एवढं तुम्ही नक्की बघा. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सीमा शिंदे मॅडम यांना असा प्रश्न आहे की आजचा जो कार्यक्रम आहे मुळात आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील त्यांची गुणवत्ता असेल तर त्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण मराठी शाळांकडे बघतो तर मराठी शाळांची गुणवत्ता आहे की नाही असाही एक प्रश्न असतो. आणि ती जर वाढवायची असेल तर तुम्ही स्वतः शिक्षिका म्हणून काय करणार आणि तुमच्यासारखे इतरही जे शिक्षक असतील तर त्यांनी पण काय केलं पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षिका म्हणून मी काय करते हे मी रोजचं डेली 1-2 व्हिडिओ तुम्हाला टाकतच असते. म्हणजे ते तुम्ही डोळ्यांनी स्वतः बघताय. त्याच्यापेक्षा जास्त उपक्रम माझे असतात पण मला तेवढं एडिटिंगला वेळ नसतो किंवा अपलोड करायला वेळ नसतो. ही एक मोहीम मी उभी केली असं समजा की आमच्या मराठी शाळेमध्ये काय घडतंय किंवा आमच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये काय घडतंय हे तुम्हाला कळावं. कारण मराठी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचाच बदललाय. लोकांना वाटतं की माझं मूल इंग्लिश मिडियमला गेलं म्हणजे थोडंसं मी हाय लेवलला गेलो किंवा माझं मूल इंग्लिश मिडियम मध्ये गेलं की त्याचं फ्युचर ब्राईट आहे, असं काही नाहीये. आमच्या जिल्हा परिषद शाळेची मुलं यावर्षी तुम्ही जर पाहिलं असेल बातम्यांमध्ये तर नासाला गेलेली आहेत, इस्रोला गेलेली आहेत. मग हे कुणामुळे झालं? आम्हा शिक्षकांमुळेच ना. आम्ही प्रत्येक मूल हे आमचं मूल समजून शिकवत असतो. म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही जी कविता ऐकली होती की ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळाही जसा माऊली बाळा. आणि आता चिन्मयताई समोरच आहे, आत्ताच त्याचं लेटेस्ट व्हर्जन आलेलं आहे. शाळा मराठी माझी शाळा मराठी व जशी लेकरा माय धरती या पोटी व. मग अशी जी मराठी शाळा आहे ज्याच्यामध्ये मूल मातृभाषेतून शिकतंय, ज्याच्यामध्ये ते स्वतः कम्फर्टेबल असतं. प्रत्येक मुलाला शिकण्याचा अधिकार आहे. मग कोणत्या माध्यमातून शिकायचं हे आई वडिलांनी का त्याच्यावर लादायचं? जर तो त्याच्या मातृभाषेतून शिकला तर तो किती पुढे जाऊ शकतो याचा तुम्ही विचार पण करू शकत नाही. तो इतका छान. आता माझ्या वर्गातली मुलं जी शिकतायत, आता माझ्याकडे लेटेस्ट सीबीएसई स्कूल मधून इंग्लिश मिडियम मधून एक विद्यार्थी आलेला आहे विहार नावाचा. मागच्या वर्षी 3-4 मुलं इंग्लिश मिडियम सोडून आलेली आहेत. खास त्यांना जेव्हा कळलं की शेजारी राहणारं आपल्याच जिल्हा परिषद शाळेतलं मूल आणि माझं मूल त्यांनी जेव्हा कम्पेअर केलं
पालकांनी स्वतः की अरे बापरे ह्याला तो किती येते, त्याला भूगोलातले प्रश्न विचारा, इतिहासाचे प्रश्न विचारा, परिसरचे प्रश्न विचारा, सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारा, हा कसला पटपट बोलतोय. आणि माझं मूल मात्र विचार करत बसते मी आता काय उत्तर देऊ. म्हणजे तो विचार करतच राहतो की मी आता इंग्लिश मधून काय सांगू. तर माझा माझा जो विद्यार्थी म्हणजे माझं जे मूल आहे ते त्याच्या मराठी भाषेत, त्याच्या रांगड्या भाषेत, त्याच्या बोली भाषेत उत्तर देऊन मोकळं होतं. म्हणजे हा फरक आहे इंग्रजी माध्यमाचा आणि मराठी माध्यमाचा. माझे सर्व जिल्हा परिषद शाळेचे जे शिक्षक आहेत ते सर्व अतिशय पोटतिडकीने मुलांना शिकवत आहेत, पण ते प्रसार माध्यमांवर ते दाखवत नाहीत किंवा त्याचा व्हिडिओ बनवून अपलोड करत नाही, त्यामुळे ते जगासमोर येत नाहीये. पण माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी जे आहेत ते एवढ्याच पोटतिडकीने शिकवत आहेत. मगाशी सरांनी सांगितलं की शाळा बंद पडणार आहेत किंवा काय होणार आहे. 2 विद्यार्थी असणाऱ्या जे पटसंख्या असणाऱ्या शाळांवर पण माझे शिक्षक जात आहेत, लॉन्चनी जात आहेत. मुळशी तालुका जर तुम्ही पाहिला, पश्चिम पट्टा तामिनी घाटाच्या पुढे तर रेंजच नाहीये. तिथं स्वतः शिक्षक त्या गावात राहतात, त्या 2 मुलांसाठी त्यांचं आयुष्य, मग त्यांची मुलं पण तिथंच ते शिकवत आहेत. हेही मला मोठ्या अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमच्या मराठी शिक्षकांची मुलं सुद्धा त्यांच्याच जिल्हा परिषद शाळेत शिकतायत. जी शहरात राहतात त्यांचा किस्सा थोडा वेगळा आहे. त्यांचं आता मी सांगू शकत नाही त्यांची काय घरगुती अडचणी असतील काय असतील, पण माझ्या मैत्रिणींची किंवा माझ्या बॅचचे जे काही शिक्षक आहेत त्यांची जी मुलं आहेत ती आत्ताच्या ज्या परीक्षा आहेत, मंथन आहे, स्कॉलरशिप आहे, ऑलिम्पियाड आहे गणिताचं, त्याच्यामध्ये राज्यस्तरापर्यंत त्यांचे नंबर आलेले आहेत. अजून काय सांगणार गुणवत्तेबद्दल. तर हे सगळं आम्ही करतोय आणि त्याच्यासाठी झटतोय. आमचा विद्यार्थी कुठेतरी चमकावा, आमच्या जिल्हा परिषदेचं नाव कुठेतरी यावं, त्याचबरोबर मराठी शाळेचं नाव व्हावं आणि पालकांमध्ये उद्बोधन व्हावं की मराठी शाळा किती छान आहे आणि मराठी शाळेतूनच मुलं चांगली शिकू शकतात. आणि मी शिक्षक म्हणून तर हे एक काय म्हणतात हे घेतलेलं आहे, व्रत घेतलेलं आहे की जोपर्यंत मी आहे शिक्षिका म्हणून तोपर्यंत मी मराठी शाळेतच शिकवणार आणि प्राथमिक शाळेतच शिकवणार. कारण प्राथमिक शाळा हा मुलांचा पाया आहे आणि तो पक्का करण्याचं काम मला करायचंय. परमेश्वराने त्याच्यासाठीच माझी नेमणूक केलेली आहे की काय काय माहिती. मी BEd M.Ed केलेलं असलं तरी माझी अजिबात इच्छा होणार नाही की मी कॉलेज लेवलवर शिकवावं. मी पाठ घ्यायला जेव्हा जात होते BEdच्या कॉलेजवर म्हणजे M.Ed करत असताना, तेव्हा पण मला असं वेगळंच वाटायचं, अरे बापरे आपण कुठं आलोय, आपली पोरं बरी, म्हणजे माझी मुलं बरी, त्यांना शिकवलेलं कधीही चांगलं. म्हणजे इतकं आपुलकीने मुलं वागतात आणि म्हणतो ना आपण की संस्कार जर घडवायचे असतील तर ते मराठी शाळेतच. आज माझे सर्व जे विद्यार्थी आहेत सकाळी आई वडिलांचे पाया पडून येतात, घराबाहेर पडतात आणि जाताना संध्याकाळी 5 वाजता माझ्या पाया पडून वर्गाच्या बाहेर जातात. अजून काय पाहिजे. त्यांच्यासाठी आपण सर्वस्व आहोत. मग आपलं काम आहे की त्यांचं पुढचं जे भविष्य आहे ते आपल्याला घडवायचंय. त्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावते. मी माझ्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं होतं, मी माझ्या मुलांकडे अजिबात लक्ष दिलं नाही. त्यांच्या 10वी-12वीला कधी रजा काढली नाही. कारण माझी जी मुलं आहेत समोरची त्यांचं भविष्य मला घडवायचंय. त्यांचे शिक्षक आहेत त्यांना शिकवायला, मग मी का टेन्शन घ्यायचं. ठीक आहे, एवढंच बोलेन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणि हेही खरंच आहे, मॅडमच्या बोलण्यातून लक्षात आलं की हा मुद्दा पालकांना का समजत नाही हाही एक प्रश्न आहे आपल्या पुढे, की आपला मेंदू आपल्या मातृभाषेत विचार करत असतो. जेव्हा मॅडमने आपल्याला उदाहरण सांगितलं की मराठीतून बोलायचं तर पटकन व्यक्त होता येतं, चांगल्या पद्धतीने सांगता येतं आणि इंग्रजीतून सांगताना अडखळतो किंवा फार विचार करावा लागतो आणि जे सांगायचंय ते व्यवस्थितपणे सांगता येत नाही. यावरून सुद्धा आपल्याला आपली भाषा आणि आपलं शिक्षण याचा आपण कसा ताळमेळ बसवायचा याचं महत्व आपण समजू शकतो. यानंतर माझा प्रश्न माननीय राजन खान जे साहित्यिक म्हणून आपल्या समोर आहेत आणि त्यांना मला असं विचारायचं आहे की मराठी शाळा आणि मराठी साहित्य याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार. आणि त्याला जोडून असं की हे बरेच साहित्य संमेलन होत असतात, त्यात मराठी साहित्य संमेलन पण होतं. तर या संमेलनाचा मुख्य विषय मराठी शाळा हा असतो का, नसेल तर तो का नसतो. नमस्कार. मराठी साहित्य संमेलनाचा मुख्य विषय मराठी शाळा असतो का नाही याच्यावर माझं काही नियंत्रण नाही आणि ते काही घेतलेलं मला काही आठवत नाही. त्यांनी मराठी शाळा कशा जागवाव्या त्याच्यावर काही झालेलं दिसत नाही आणि मला नाही वाटत मराठी साहित्याची फक्त जबाबदारी आहे मराठी शाळा टिकवणं.
मराठी साहित्यात तो दमच नाही. मुळात मराठी साहित्य ही आता भरकटलेली अवस्था आहे. तर तो वेगळा विषय आहे. मी जरा प्रश्न माझ्या पद्धतीनं वळवून घेतो. हो. मला मुळात लेखक म्हणून तुम्ही बोलवलं याचंच थोडं वाईट वाटतंय. आणि परिचय देत बसलं तेही वाईट वाटतंय. त्यांनी माझ्याकडे परिचय मागितला होता आणि मला कळलं नाही परिचय आपण काय द्यायचा आहे. कारण मला लोक बदनाम म्हणून लेखक म्हणतात बदनाम करण्यासाठी. तर तेवढा परिचय बाद झाला. त्याच्यावर काय सांगत बसायचं नाही, हे पुरस्कार ते पुरस्कार. आणि आता ते वय नाही राहिलं परिचय देण्याचं. ते करण्या पोरांसाठी ठीक आहे. काही निरीक्षणं नोंदवायची. किती वेळ आहे माझ्याकडे बोलायला आता? हो, बोला सर. मराठी शाळांसाठी काय करायचं हा प्रश्न आता मी स्टेजवर आल्यावर किंवा व्यासपीठावर आल्यावर किंवा काय विचार मंचावर आल्यावर करायला लागलो, तेव्हा लक्षात आलं की दीपक पवार नावाच्या माणसाला पूर्ण पाठिंबा देणं महाराष्ट्रानं एवढं एक करावं लागेल. माझ्या बाजूनं तो आहे. दीपक पवारनं आम्हाला कार्यकर्ता म्हणून फिरवावं. मी माझी पोरं तर मराठी शिकवलीच आणि ती चांगली पण झाली. त्यातल्या 2 वर्षापूर्वी एकानं आत्महत्या केली. पण थोरलं आहे आणि अस्खलित मराठी बोलतं, अस्खलित हिंदी बोलतं, अस्खलित इंग्रजी बोलतं. मला अस्खलित हिंदी बोलता येत नाही. काल रात्री मी व्हिडिओ करून पहिली हिंदीची कविता टाकली. ती इतकी टुकार होती. कविता का वाचन? कविता केली, हिंदी कविता. जरा आपने भी चॅनल पे आ जाओ. आणि ते इतकं तर मला हिंदी धडकं येत नाही. दुसरं इंग्रजीची बोंब आहे. पण माझं कुठेही काही अडलं नाही आजपर्यंत. मी लिहिलेली बहुतेक खूप कमी शब्द इंग्रजी वापरले गेले आता. आणि आता मागे धरणंच एक निरीक्षण नोंदवायचंय मला. ही पोरं आहेत ना ही बोलणारी किंवा ताई पण आणि ते मगाशी कोण बोलत होते नगरपालिकेचे अधिकारी, यांनी एक पथ्य पाळलं पाहिजे. मी जरा भाषेच्या बाजूने बोलतो. हे अगदी साध्या साध्या मराठी शब्दांसाठी सुद्धा मागे धरणं इंग्रजी बोलतात. तर ही भयंकर गोष्टी आहे. म्हणजे न्यूज असा शब्द वापरला त्या मुलानं. तो माणूस पायासाठी काहीतरी इंग्रजी शब्द उच्चारत होता. पाया तयार करणं. मुळात आपण साध्या काही अवघड तांत्रिक शब्द आहेत ते इंग्रजी वापरायला हरकत नाही. त्या खिचडीला काही वाईट नाही काही खिचडी होणं. पण एवढं जरी भान गेलंय, आता या स्टेजवर आल्यावर मला लक्षात येतं की इतके शब्द वापरले जात आहेत आणि आपण मराठीची काळजी करणार आहोत. तुम्ही काहीतरी मगाशी रोखठोक बोलतात, असं बदनाम झालोय असं काहीतरी बोललात ना. आयोजक म्हणूनच मला बोलवत नाही. एकदा गेला की नकोच म्हणतात आणि दुखावतात लोक खरं बोललं की. ते गृहस्थ 20% शब्द म्हणाले, प्रत्यक्षात ते खूप शब्द वापरत होते. ज्या अतिशय साधे मराठी शब्द उपलब्ध आहेत ते मेंदूला तुमच्या सवय लावावी लागेल. तुमची पिढीच इतकी संकरित आणि हायब्रिड आणि घाणेरडी झाली आहे की तुम्ही सहज बोलताना मराठीत बोलल्यासारखंच न्यूज वगैरे, त्याला बातमी हा शब्द माहित नव्हता. तुम्हाला गिऱ्हाईक नाही केलेलं, मला उदाहरण सापडलं म्हणून. आणि त्या गृहस्थांचं भाषण थोडंफार ऐकायला मिळालं, ते बरं झालं. आणि या आमच्या नगरपालिकेच्या शाळेत कशाला या तुमची खिचडी भाषा ऐकायला. साध्या शब्दांसाठी मराठी शब्द उच्चारले गेले पाहिजे. हे मराठी शिक्षकांना सांगितलंच पाहिजे. शिक्षकच जर बाटलेले असतील त्या भाषेच्या खिचडीनं, तर या बाटवणुकीतनं त्यांना पुन्हा धर्मांतरित करून मराठीकडे आणावं लागेल. ही एक चूक आहे. दुसरं, एकदा अहवाल तयार केला पाहिजे. महाराष्ट्रात ते वैभव ना, वैभव म्हणाला की ते 15,000 शाळा बंद झाल्या. हा, आणि देशभर आता ते देशी शाळा बंद करायचंच धोरण आहे. आपल्या देशावर एकतर चीन कब्जा करेल किंवा इंग्लंड पुन्हा येईल असं एकूण चित्र आहे. आणि तशी चालू आहे. म्हणजे अमेरिकेकडे आपण लोटांगण घातलेलंच आहे आणि चीनमध्येही मिंदे चावतात चीन. आणि सांगायला हरकत नाही, आपण इथले जे मराठा नावाची जी आपली मराठी बोलणारी जमात आहे सगळी, मराठा म्हणजे जात नव्हे, मराठी, तर आपण मूळचे मंगोलियन आहोत बरं का, मानववंशशास्त्रानुसार. आलं चीन तर हरकत नाही, म्हणजे स्वागतच करू. मराठी शाळांच्या शिक्षकांचा एकदा अहवाल तयार केला पाहिजे.
निरीक्षण केलं पाहिजे आणि नोंदवलं पाहिजे की मराठी शाळांच्या शिक्षकांची मुलं कुठल्या शाळेत शिकायला जातात. भाषेबद्दल थोडी कडक मत आहे. जी भाषा पोटाला नाही देत ना ती मरणारच असते. तर आपल्या व्यवस्थेतनं हळूहळू मराठी भाषा ही पोटाची भाषा नाही असं शिकवण्याची गेल्या 30-40 वर्षाची प्रक्रिया झाली आणि त्या दहशतीखाली आता शाळा चालू आहे. मराठी शाळेला पोरं येत नाहीयेत याचं खरं कारण पालकांना त्यांच्या पोटाची जी काळजी आहे ना ती काळजी मराठी शाळा भागवू शकतात ठामपणे हे सांगण्याची व्यवस्थाच गायब आहे. बरोबर बोलतोय का? बरोबर. आपल्यावर दहशतच बसवली आहे. थोड्या वेळ परत बोलू का आताच? हो हो हो. आर्ग्युमेंट परत आपण प्रश्नाचं पुन्हा दुसरी एक फेरी करणार आहोत. खूप मुद्दे आहेत. त्यामुळे मी थांबतो आता. हो घ्या. हो चालेल. म्हणजे हा 2 मुद्दे अजून सांगायचे. मराठी शाळा 2 मुद्द्यांमधनं बाहेर काढल्या पाहिजेत. मराठी शाळांमध्ये अतिरिक्त दैववाद, अतिरिक्त जातवाद आणि अतिरिक्त धर्मवाद शिकवला जातो. तर धार्मिक जे जे आहे ते संविधानानुसार मराठी शाळांमधनं हद्दपार झालं पाहिजे. मला कळलेलंच नाही की मराठी शाळेत गेल्यावर देवाची प्रार्थना का करायची, देवाची गाणी का म्हणायची. शाळा गणपती बसवतात का? शाळा सणवार साजरे करतात, शाळा वारी काढतात, पण वारीतलं मूळ ज्ञान सांगत नाहीत. तुकाराम महाराजांचे ना ते दैवी अभंग शिकवतात, पण तुकाराम महाराजांनी देवधर्म आणि जाती आणि कर्मकांड तोडवलीत. त्या अभंग तुम्हाला 1ली ते 10वी कधी शिकवले जात नाही. तर शाळांचा अभ्यासक्रम सुद्धा तुम्ही पठाण म्हणून सांगितलं ते सांग. मुस्लिम पोरं मराठी शाळेत यायची असतील ना हे मी पण भोगत आलो. मी राजन खान खरा नाहीये, राजन पण खरा नाहीये, मुळात खराच नाहीये. हे अभिजन नावाचा जो वर्ग आहे ना त्यांना भयंकर उत्सुकता. अभिजन एवढे मूर्ख असतात, त्यांना ज्ञानच नसतं. त्याची परीक्षा काय, तुम्ही खान असून सुद्धा सुंदर मराठी कसं बोलता. तर ते लक्षात येतं हा अभिजन आहे फक्त, हा ज्ञानी नाही. याला ब्रह्मातलं काही माहित नाही. ब्रह्म जाणीतो तो ज्ञानी ना. पण ब्रह्मात खान असला तरी मराठीच बोलणार याची अक्कल नसलेले लोक ते अभिजन. बहुजन हा प्रश्न विचारत नाही. तुम्ही खेड्यात गेला पठाणबाई तर तुम्हाला कोणच विचार नाही, परदेशी बाई कधीच विचारणार नाही काय ग तू समीना असून सुद्धा पठाण असून सुद्धा. पण तुम्ही अभिजनांमध्ये गेला ना ते इतके बथड असतात ते विचारतातच तुम्हाला. खान असून सुद्धा मी शेंडी बाळगली होती एकदा. माझ्या पोरानं ते जन आत्महत्या केली, त्यांना लहानपणी चकोट करून आला. आपली प्रथा अशी की बाप मेल्याशिवाय करायचं नाही ना. माझा बाप जिवंत होता आणि माझं पोरग माझ्या हयातीतच 6-7 वर्षाचं होतं. न्हाव्याकडे गेलो आणि चकोटच करून आलो. माझा आत्मविश्वास वाढला. मग मी पण गेलो, बाप जिवंत असताना चकोट केला. त्यानं जाता जाता विचारलं न्हाव्यानं, सर म्हटलं शेंडी ठेवू का? म्हटलं ठेव साहेब. माझ्याच एक 3-4 वर्ष मी शेंडी घेऊन माळ घातली. वारकरी आहे, तुकोबा ज्ञानोबा मानतो, बाप आहेत आपले, बुद्ध मानतो. ते हे सगळं माळही घालून फिरलो काही काय. तर ते खान असून सुद्धा ते मग मुद्द्यावर येतो. आता मराठी 4थीला जे शिवछत्रपती नावाचं पुस्तक आहे ना ते मराठी शाळांमधनं मुसलमानांची गळती व्हायला कारणीभूत आहे. तर मी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना लेखी पत्र दिलंय की हा अभ्यासक्रम बदला. शिवाजी महाराज त्या पुस्तकात नकळतपणे हिंदू राजा असं लिहिलं गेलंय आणि मुसलमान पोरांना ती मास्तर आहेत ना ह्या शाळांमधली ही आधी नीट बडवून काढली पाहिजे. बैल बडवतात तसं हे शिवाजी महाराज शिकवताना 4थीच्या पुस्तकात. बरोबर अजून आहे का ते पुस्तक? आहे शिवछत्रपती आहे ना 4थीचं तेच. हो. इतिहास शिक्षक शिकवताना ते शिवछत्रपतींचा इतिहास शिकवताना हिंदूकरण करून शिकवतात. ते पुस्तकातच तसं आहे. तर मुस्लिम पोरांचे अनुभव आहे का? मुस्लिम पोरंही खूप असतील ना 14 कोटी. तर ती 4थी नंतर शाळेत जायला घाबरतात. याच्यावर कुणीही काही बोललेलं नाही महाराष्ट्रात. कारण शिवछत्रपतींचा इतिहास हिंदूकरण करून सांगितला. तो रयतेचा राजा म्हणून नाही. आणि गमतीचा भाग म्हणजे खरा इतिहासच सांगत नाहीत पुन्हा.
तिथं मग तुम्हाला करायचंच आहे, धर्माचा उल्लेखच करायचा आहे, तर मग जातीय उल्लेख करून त्या पुस्तकात धडे घातले पाहिजेत की शिवाजी महाराजांना साथ देणारे कोण कोण होते. ते कोणतरी नूर खान, इब्राहिम खान त्यांच्याकडे होते. ते एक इब्राहिम खानाचा धडा घातला शिवछत्रपतींच्या पुस्तकात, किंवा नूर कोण बेग होता तो, यांना पुराव्यासह सापडलेत हे लोक, अंगरक्षकांच्या कथा वगैरे. तुम्हाला एका ठिकाणी फक्त इब्राहिम खान असं नाव आढळतं, आणि तो आरमाराचा प्रमुख कोण. अशी 2 नावं अतिशय पुसट कधी ओघात येऊन जातात, ती कोणी पोरं वाचतात की नाही. आणि मास्तर शिकवताना या पद्धतीनं शिकवतात, जिथून मुसलमानाची पोरं उठून जातात. आणि जे मग दलितांची मुलांची जी गळती आहे ना, त्याचं कारण आहे पुन्हा जातकरण. तर मराठी शाळा जर दुरुस्त करायच्या असतील तर जातकरण आणि मुळात संविधानानं बंदी यायला. जे जे सरकारी अनुदानावर चालतं तिथं धर्म आणायचा नाही, कर्मकांड आणायचं नाही. हे संविधानानं लिहिलंय, तो कायदेशीर गुन्हा आहे, त्याच्यावर फौजदारी केस करता येते. आता कुठली शाळा आहे अशी की जिच्यात कर्मकांडच होत नाही? सगळीकडे चालतं. तर हे काय संविधान मोडणारं आणि याला देशद्रोहाचं कलम लागणारी कृती आहे, याच्यावर कधी विचार झालाय का? तर या गोष्टी बदलल्या तर मराठी शाळा बदलतील. आणि सगळ्यात महत्वाचं, हे कर्मकांड जाऊ द्या, शिवाजी महाराजांचा इतिहासही त्यात काही केलं पाहिजे. सामाजिक सलोख्याचा आणि समन्वयाचा तो पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे. याच्याशिवाय मग आता आणखी एक आहे की आपण अनेक बाबतीत जे मागास पडलेलो आहोत ना, ते वैज्ञानिक प्रवृत्तीच्या बाबतीत मागं पडलोय. तर मराठी शाळांमध्ये पहिलीपासून वैज्ञानिक प्रवृत्ती कशी निर्माण होईल याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे, तर आपण जगाशी स्पर्धा करू शकू आणि मग भाषेचा अडसर येणार नाही. वैज्ञानिक संकल्पना इंग्रजीमधनं आल्या तरी चालतील काही, त्या कठीणच आहेत. भाषांची खिचडी होतेच. मराठी भाषा ही मूलतः अरबी, फारसी, तुर्की आणि तुळू या भाषांचं मिश्रण आहे. तुळू ही आपली पूर्वजांची भाषा आहे, द्रविडांची. याच्या खिचडीतनं मराठी भाषा तयार झाली. 1-2 शब्द यायला पण हरकत नाही, पण मग ते विज्ञाननिष्ठ प्रशिक्षण मुलांना मिळायला लागलं आणि विज्ञाननिष्ठतेवरच आता रोजगार उपलब्ध आहे, याच्या पुढेही राहणार. तर विज्ञाननिष्ठ पहिलीपासून पोरं होत राहणं आणि अगदी ते पदवीधर होईपर्यंत होत राहणं, याच्यावर लक्ष द्यावं लागेल असं मला वाटतं. धन्यवाद सर. सरांचा जो पहिला मुद्दा होता की आपल्याच लक्षात येत नाही की आपण म्हणतो की आम्ही मराठीत बोलतोय, पण लाईट आणि टेबल हे म्हणताना आपल्या लक्षात येत नाही की हे इंग्रजी शब्द आहेत आणि त्याचे पर्यायी शब्द आपल्याला पटकन माहीत नसतात, सुचत नसतात, कारण ते आपल्या वापरामध्ये नसतात बोलताना. दुसरा मुद्दा जो सरांनी सांगितला की शाळेमध्ये जे सण उत्सव होतात, खरं तर हे का बरं लोकांना कळत नाही, समाजाला, पालकांना, शिक्षकांना, की धर्मसंस्था आणि शिक्षण संस्था या 2 वेगळ्या संस्था आहेत. जरी त्या एकमेकांशी ते म्हणतो आपण की समन्वय असला त्यांचा, तरी जर आपण घरामध्ये शिक्षण देत नाहीये, धर्मातून कोणत्याही प्रकारच्या विषयाचं शिक्षण नाही मिळत आहे, ना भूगोलाचं ना इतिहासाचं, तर शिक्षणातून धर्म का शिकवला जातोय हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आणि संविधानाने आपल्याला सांगितलं आहे की आपण भारताचे आधी नागरिक आहोत, त्यानंतर आपण जे काही जात धर्माचे जी काही आपली धार्मिक ओळख असेल, आणि मुळात आपला धर्म आपल्या घरात असला पाहिजे. उंबरठ्याच्या बाहेर पडल्यानंतर जेव्हा आपण भारतीय नागरिक म्हणून पडू, विशिष्ट धर्माची ओळख न ठेवता, तेव्हाच मला वाटतं आज जे काही धार्मिक द्वेषाचं वातावरण आपण बघतोय तर ते कुठेतरी कमी होऊ शकतं. आणि सरांनी जो तिसरा मुद्दा मांडला होता की जाणीवपूर्वक जे काही धार्मिक द्वेष जो आहे, जसं शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना त्याच्यामध्ये काही जाणीवपूर्वक जी नावं गाळलेली आहेत, त्याचे सगळे पुरावे असताना सुद्धा त्याचं ताजं उदाहरण कालचं की फातिमा बी शेख यांची काल जयंती होती. त्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका आहेत. सावित्रीबाई फुले जयंती सर्वांना माहिती 3 जानेवारीची, पण जाणीवपूर्वक त्यांचा अनुल्लेख केला जातोय. म्हणजे किती जणांना ते माहीत आहे, किती जणांनी कार्यक्रम घेतला, किती जणांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. या मुद्द्यावर बरीच चर्चा होऊ शकते. आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. पुढचा प्रश्न माझा माननीय प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांच्यासाठी आहे. तुम्हाला असं विचारायचं आहे की मराठी शाळांच्या जडणघडणीत प्राध्यापक किंवा विद्यापीठ यांची काय भूमिका असू शकते? तुम्ही प्राध्यापक म्हणून मराठी शाळांच्या जडणघडणीकडे कसं बघता? सर्वप्रथम मला इथे बोलवलं म्हणजे अलीकडे शिक्षक नावाच्या जमातीला थोडा विसर पडत चाललाय की आम्ही नेमके कोण आहोत. कारण कधी आम्हाला जनगणना करायला लावतात,
कधी आता निवडणुका चालू आहेत. मी काल ट्रेनिंग घेऊन आलेली आहे. म्हणजे आमचं मूळ कामापासून वेगळी कामं आता सुरू झाली आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. आम्हाला त्याही मतदान केंद्र अधिकारी वगैरे काहीतरी येतील नेमणुका. आणि अशा सगळ्या ह्याच्यात त्यानंतर दुसरीकडे राष्ट्रीय शिक्षण धोरण नावाचं एक मोठं बालंट, म्हणजे देशाचं शैक्षणिक धोरण कसं असू नये याचा उत्तम नमुना 2020 पासून आम्ही अनुभवतो आहोत. आणि अशा सगळ्या याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या भूमिका खरं तर मी समाजात पार पाडते. म्हणजे मी एक पालक आहे. मी पालक म्हणून माझं जे कर्तव्य समजते मी ती, की माझ्या मुलीला मराठी माध्यमामध्ये आपण शिकायला पाठवलं पाहिजे. आपलं शिक्षण त्या पद्धतीचं झालंय हे तर आपण म्हणजे कृती कार्यक्रम म्हणून हे सगळे केले पाहिजेत. विद्रोही साहित्य संमेलन संघटित करत असताना भाषेच्या मुद्द्यावर नेहमी सातत्यानं विचार करत आलोय, आंदोलनही करत आलेलो आहे. आणि मराठी अभ्यास केंद्रासोबत या सगळ्या चळवळीमध्ये आम्ही जोडले गेलेलो आहोत. आणि असं असताना आता फक्त प्राध्यापक म्हणून एक कप्पा करून थोडं या प्रश्नाकडे बघायचं झालं तर मला असं वाटतंय की मुळात शिक्षणामध्ये एक पदसोपान रचना म्हणजे हायरार्की केलेली आहे. म्हणजे माध्यमिक ती उतरण सगळी, आणि ती उतरण अर्थातच विषमतेनं बांधलेली आहे. जसजसं वर शिकवणारी माणसं आहेत ती आपोआप महान ठरली जातात, आणि खाली खाली शिकवणारी माणसं आहेत ती त्यांच्या तुलनेत त्यांचा सन्मान, त्यांचं ज्ञान कमी आहे असं मानलं जातंय. अशी एक रचना आहे. आणि विद्यापीठांच्या स्तरावर भाषेकडे बघत असताना, विशेषतः जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये आणि मराठी भाषेबद्दल बोलतो, तर आपल्याकडची मुळात शिक्षण पद्धतीमध्ये विद्यापीठीय शिक्षण हे सक्तीनं इंग्रजीत आहे. म्हणजे आम्हाला आमचे शिक्षक इंग्रजी भाषेत शिकवतात. तुम्ही ते मराठीतून लिहू शकता उत्तर प्रश्नांची, हे आहे. तर मला वाटतं की विद्यापीठांच्या स्तरावर आपल्याला हा प्रयत्न करावा लागेल. त्याच्यासाठी आंदोलनं करावी लागतील. की आम्ही विद्यार्थी असताना, म्हणजे तेव्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकत असताना आमचे शिक्षक आम्हाला इंग्रजीत शिकवायचे, ते समजायचं, पण पहिले 2 महिने खूप कठीण असतात. आधी पण लोकांनी जसा अनुभव सांगितला, याचं कारण पारिभाषिक शब्द येतात आणि त्याच्यातून कुठलाही विषय समजणं ही खूप कठीण जातं. आपल्याला झुंजावं लागतं त्याच्याशी, पण तरीही ते समजून घेत आपण ते शिकतो. पण आम्ही मुळात चळवळीतले विद्यार्थी असल्यामुळे म्हणजे बंडखोर वृत्ती आमच्यामध्ये पहिल्यापासून आहे, आणि त्यामुळे मग आम्ही शिक्षकांना जवळजवळ घेराव घातलेला होता की तुम्ही सर्व, तुमची आडनावं आणि तुम्ही सगळे मराठीत चांगलं लिहिणारी माणसं आहेत, विद्वान माणसं आहात. म्हणजे आमच्या राज्यशास्त्र विभागात आम्हाला ज्यांनी ज्यांनी शिकवलं, ती समाजाला आज परिचित असणारी विचारवंत मंडळी आहेत. तर तुम्ही आमचे जादा तास घेतले पाहिजेत आणि आम्हाला मराठीत पण शिकवलं पाहिजे. मुलांनी आंदोलनं केल्यानंतर शिक्षक शिकवतात. म्हणजे पहिली गोष्ट, आज विद्यापीठाच्या स्तरावर आपल्या भाषेतून आपल्याला शिकायला मिळालं पाहिजे. म्हणजे इंग्रजीतून तास होतील ते नियमानुसार काय असतील, पण याच्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, मराठी भाषेबद्दल, म्हणजे आपलं महाराष्ट्र हा म्हणजे भाषिक राष्ट्र आहे. मराठी भाषिकांचं राज्य निर्माण झालं पाहिजे यासाठी खूप मोठं 106 हुतात्मे, आणि ती सगळं आपल्याला आंदोलनं माहिती आहे. पण असं असतानाही महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा, संस्कृती, साहित्याला समर्पित असणारं विद्यापीठ आहे का? आत्ता नावाला आपला म्हणजे तोंडावर मारण्यासाठी एक अमरावतीला केलाय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठीचा अभ्यास करणारं, संशोधन करणारं भाषेचं विद्यापीठच असू नयेत. खरं तर ती साखळी असली पाहिजे. ती तालुक्यात म्हणजे अनेक शहरांमध्ये, अनेक ठिकाणी अनेक विद्यापीठं असली पाहिजेत. म्हणजे प्राध्यापक म्हणून मला पहिली गोष्ट की अशा विद्यापीठांची मागणी आपण या आंदोलनामध्ये केली पाहिजे की मराठी भाषा संवर्धित व्हायची, तिचा विकास याशिवाय होणार नाहीये. ही दुसरी गोष्ट. विद्यापीठांच्या स्तरावर भाषेचा विचार करत असताना तुमचा अनुभव तुम्ही सांगितला मला तेव्हा खूप बरं वाटलं. याचं कारण मी तो सांगणार होते. आमचा एक मित्र आहे मेहबूब सय्यद, तो आता नगरच्या कॉलेजला मराठी विषय शिकवतो. आम्ही तेव्हा प्राध्यापक होण्यासाठीच्या मुलाखती द्यायला जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जायचो, झुंजावं लागलंच. आमची एक काय टीम होती. मेहबूब सय्यद हा आमच्या सोबत
वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये होता इंटरव्ह्यू द्यायला. आणि सर एका कॉलेजच्या इंटरव्ह्यू घेण्यासाठी, आता नाव घ्यायला हरकत नाही कारण की ते अनंतात विलीन आहेत, आमचे शिक्षकच होते मॉडर्न महाविद्यालयामध्ये, विभा देशपांडे सर. विभा देशपांडेंनी मेहबूबला विचारलंय, अरे मुसलमान असून इतकं छान मराठी बोलतोस? आणि त्यानंतर मग आम्ही विभा देशपांडेंचं काय केलं असेल तुम्ही कल्पना करू शकता. म्हणजे आम्ही काही शांत बसलेलो नाही. पण हे आलंय म्हणजे नुसता मराठीचा आग्रह नाही, कोणती मराठी हा सुद्धा प्रश्न आहे. कारण की आज जो पर्यायी शब्दांचा आलाय की आम्ही पर्यायी शब्द आपण वापरले पाहिजेत, पण इतकंही नाही की आता माईकला काय पटकन शोधू आणि म्हणू. तर टेबल आहे ते सहज म्हटलं जाईल कदाचित, पण असे खूप शब्द आहे की बस थांब्यावर होतो, मी व्यायाम शाळेतून आलो, हे आपण आवर्जून वापरले तर मराठी अधिक अधिक होईल, हे बरोबर आहे. त्यासाठी आपण आग्रही राहिलं पाहिजे. पण जेव्हा पर्यायी शब्दांचा येतो तर अर्थातच आपला कल किंवा आपल्या सोबत येऊ इच्छिणाऱ्यांचा कल हा संस्कृत प्रचूर मराठीकडे अजिबात जाता कामा नये. तशी जर भानगड झाली तर नवा ब्राह्मणवाद भाषेच्या अंगानं पुन्हा आपल्यावर थोपवला जाण्याची शक्यता आहे. ती काळजी आपण पहिल्यापासून घेऊया. आपण ही चळवळ चालवत असताना जी प्रतीकं वापरतोय, जी परिभाषा वापरतोय, ती सगळी पर्यायी असली पाहिजे. कारण महाराष्ट्राला भाषेचं राजकारण, भाषेवरून संघर्ष, भाषा विज्ञान आणि सगळ्याच्या बद्दलचं काही राजकारण नवीन नाही. म्हणजे 19व्या शतकापासून आपण ही सगळी लढाई बघत आलेलो आहोत. महात्मा फुले ज्या भाषेमध्ये लिहित बोलत होते, शिकले आणि शिकवत होते, सगळेच सत्यशोधक विशेषतः, आणि त्यांना म्हणजे एक विचारधारा अशी होती की ज्ञानाच्या किल्ल्या आमच्या जानव्याला आहेत, आणि त्यांनी ज्या भाषेचा आग्रह धरला, ते ज्या भाषेमध्ये लिहित बोलत होते, तर त्या विरुद्ध जनांची मराठी ही सत्यशोधकांनी वापरली. तर आपल्याला मराठीचा लढा चालू ठेवत असताना शाळा ते महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर हाही विचार जाणीवपूर्वक करावा लागेल. आम्हाला यासाठी लढावं लागलंय की मराठी विभागामध्ये दलित साहित्याचा पेपर सुरू करा. हे आम्ही 92 साली आंदोलन केलं, तेव्हा एक पेपर ग्रामीण साहित्याचा आणि एक दलित साहित्याचा सुरू झालेला होता. म्हणजे एकूण शिकवणारे कोण आहेत, शिक्षणाचं धोरण बनवणारी माणसं कोण आहेत, ती जर या जाती व्यवस्थेतले लाभार्थी किंवा वरच्या जाती वर्गातले लिंगातले लोक असतील तर पुन्हा एकदा नव्या ब्राह्मणवाद किंवा बहुजनांना डावलण्याची धोरणं ही आपोआप येतात असं मला वाटत नाही. जसजसे बहुजन शिकलेले त्या प्रक्रियेत जायला लागले, तेव्हा या सर्व प्रश्न, या व्यवस्थेला प्रश्न विचारणं, हा अभ्यासक्रम नाही का नाही, ही परिभाषा का नाही, हे प्रश्न यायला लागलेत. तर ही एक चांगली सूचक गोष्ट पण आहे. म्हणून मुद्दा म्हणजे मराठी जगली पाहिजे, टिकली पाहिजे. शाळेपासून आपल्या मुलांना आपण शाळेत घातलं पाहिजे, पण कोणती मराठी याच्याबद्दल आपण सतत बोललं पाहिजे. अगदी बरोबर सांगितलं मॅडम. माझाही विद्यापीठ स्तरावरचा असा अनुभव आहे की कोरोना काळात एक ऑनलाईन एका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. प्रवेश घेताना असं सांगितलं होतं की इंग्रजी माध्यमाचे जे आहे त्यांना इंग्रजीतून सगळं काही मिळेल साहित्य अभ्यासासाठीचं, आणि मराठी माध्यमाचे त्यांच्यासाठी मराठीतून सगळं मिळेल, आणि जे काही ऑनलाईन शिकवणार आहेत ते झूम मिटिंगवरती, ते मराठीवाल्यांसाठी मराठीत, इंग्रजीमध्ये इंग्रजीत, असं सुरुवातीला सांगितलं गेलं होतं. वर्षभर जे 3-3 तासाची रोज झूम मिटिंगवर जे झालं शिकवणं, ते पूर्ण इंग्रजीतून झालं. आम्ही 4-5 मुली होतो मराठी माध्यमाच्या, आम्ही ते सतत सांगायचो की थोडंसं मराठीतून सांगा आम्हाला, म्हणजे बरं पडेल आणि आम्हालाही व्यक्त होताना मराठीमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने सांगता येईल, आमचे काही प्रश्न असतील ते विचारता येईल. तर तिथं तो जो काही अनुभव होता तो थोडासा वाईट होता, खराब होता आणि तो नकारात्मक होता. तर मला असं वाटतं की शिक्षणाच्या ठिकाणी तरी तर भाषेचा जो मुद्दा आहे तिथं जेव्हा सांगितलं जातं की तुम्हाला मराठीतून शिक्षण दिलं जाईल आणि तेव्हा दिलं जात नाही, तर तेव्हा तो अन्याय केला आहे एक प्रकारचा. म्हणजे तुम्ही फक्त इंग्रजी माध्यमाच्या मुलांना महत्त्व देताय, त्यांचं शिक्षण महत्त्वाचं आहे, त्यांना कळणं गरजेचं आहे, आणि मग मराठी माध्यमातून जे तिथं प्रवेश घेऊन आलेले त्यांचा विचार का केला जात नाही. खरं तर हे असा अनुभव घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. यानंतर आपल्या सोबत प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी आहेत प्राजक्ता जोशी. यांच्यासाठी असा प्रश्न आहे की मराठी शाळांचे प्रश्न
आणि शिक्षणविषयक ज्या काही बातम्या असतील तर ह्या प्रसार माध्यमामध्ये मांडत असताना त्यांच्याकडं तुम्ही एखादी घटना म्हणून बघता की तुमच्या धोरणाचा तो एक मुद्दा आहे असं म्हणून बघता? नमस्कार. सगळ्यात आधी मंचावरच्या सर्व मान्यवरांना आणि इथे उपस्थित सर्व मान्यवरांना अभिवादन. आणि घसा थोडासा बसला आहे माझा, तर त्याबद्दल मी माफी मागते. मला असं वाटतंय की जेव्हा लोकांना कुठल्याही प्रश्नाबद्दल काय वाटतं किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल, कुठलीही घटना, कुठलाही प्रश्न लोकांना कसा आठवतो, हे ठरवणारे जे वेगवेगळे घटक असतात, तर त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या घटकांपैकी एक असतात ते म्हणजे माध्यमं. की माध्यमं एखादा प्रश्न कसा दाखवतात, त्याचं वार्तांकन कसं करतात, त्याबद्दल ते काय बोलतात, कुणाशी बोलतात, हे खूप महत्त्वाचं ठरतं या सगळ्या बाबतीत. आता मराठी शाळांकडे यायच्या आधी मी मराठीचा किंवा मराठी बोलण्याचा, मराठी माणसाचा जो प्रश्न आहे, तर तो कसा त्याचं वार्तांकन कसं केलं जातं किंवा तो कसा कव्हर केला जातो. तर सर्वसाधारणपणे आपण जर कुणालाही विचारलं, आता आपण जे मराठीसाठी विशेष प्रयत्न करत असतो किंवा त्याच्यासाठी काम करत असतो असे लोक नाही, तर सर्वसाधारण लोकांना जर आपण विचारलं की मराठी बोलण्याचा मुद्दा असेल किंवा मुंबईतला मराठीचा प्रश्न असेल, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की ह्याबद्दल तुम्हाला काय आठवतं, तर ते काय सांगतील, नाही आम्हाला राज ठाकरेंची भाषणं आठवतायत किंवा आम्हाला मनसेकडून जी काही मारहाण झाली होती काही उत्तर भारतीयांना किंवा हिंदी भाषिकांना ते आठवतंय असं सांगतील. किंवा त्याच्या आधीचं काही लोक सांगतील की बाळासाहेब ठाकरे असताना तमिळ भाषिकांसोबतचा जो संघर्ष होता, तर ह्या घटना फक्त त्यांना आठवतात, ह्या घटना ते सांगतात. तर असं का? असं आहे का की ह्या घटना खोट्या होत्या? नाही. पण ह्या घटनाच फक्त ह्या प्रश्नाचं मूळ आहे का? तर नाही, ह्या प्रश्नाचं मूळ अजून खूप मोठं आहे, अजून खूप व्यापक हा प्रश्न आहे, पण ते लोकांना आठवत नाही का? कारण माध्यमं कोणती गोष्ट दाखवतात, तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये काय जास्त वाचायला मिळतं आणि त्याहून जास्त प्रभावकारी माध्यम म्हणजे तुम्हाला टीव्हीवर काय दिसतं, हे जास्त लोकांच्या लक्षात राहतं. आणि त्यामुळे ह्या ज्या गोष्टी सेन्सेशनल असतात, मला त्याच्यासाठी मराठी शब्द आता आठवत नाहीये, पण ह्या ज्या सेन्सेशनल गोष्टी असतात संवेदनशील त्या पद्धतीने नाही, असं मसाला लावून ज्या गोष्टी दाखवल्या जातात माध्यमांमध्ये, तर त्या लोकांना जास्त लक्षात राहतात. आणि हे आता मी आमचं असं म्हणणे सांगत, पण साधारणपणे माध्यमांमध्ये कशा प्रकारे कुठल्याही गोष्टींचं वार्तांकन केलं जातं, कोणत्याही गोष्टीचं कव्हरेज केलं जातं, तर असं विशेषतः मराठीच्या किंवा मराठी शाळांच्या प्रश्नांबाबत ते कुठल्या तरी घटनेवर प्रतिक्रिया म्हणूनच जास्त केलं जातं. जसं की आता मराठी शाळांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर जेव्हा असा एखादा निर्णय येतो महाराष्ट्र सरकारचा अचानकपणे की कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा आता आम्ही बंद करणार आहोत, कधी 20च्या कमी किंवा कधी 10च्या पेक्षा कमी, आणि हे निर्णय सतत येत असतात. म्हणजे 2017 पासून मी काम करते पत्रकार म्हणून पुण्यात, आणि शिक्षण हे बीट मी बऱ्यापैकी कव्हर करते. आणि आतापर्यंत मी किमान 4 वेळा, अजूनही असेल मला आठवत नाहीये, पण ह्या निर्णयावर बातम्या केलेल्या आहेत किंवा त्यांच्या प्रतिक्रियांवर की कशा प्रकारे असा निर्णय आलेला आहे अचानकपणे, आणि मग त्याच्यावरती लोक बोलतायत, मग त्याच्यावरती आंदोलनं होतात, त्याच्यावरती हा नेता काय म्हणाला, तो नेता काय म्हणाला, हा कार्यकर्ता काय म्हणाला, एवढ्या पुरतं त्याचं वार्तांकन होतं आणि मग सगळं शांत होऊन जातं. किंवा काहीतरी शिक्षक आंदोलन करतात त्यांच्या प्रश्नांसाठी किंवा भरतीच्या प्रश्नांसाठी, आणि अचानक ते आंदोलन कव्हर होतं आणि त्यानंतर पूर्ण शांतता होते. तर मला असं वाटतं की घटना जेव्हा अशा कुठल्या तरी होतात, तेवढ्या पुरतं ह्या प्रश्नाचं वार्तांकन आहे ते सीमित आहे. याच्या पलीकडे जाऊन जे प्रश्न आहे, म्हणजे शिक्षक भरती जी आहे मराठी शाळांमध्ये, ती कित्येक वर्षांपासून झालेली नाहीये. ह्यासाठी जी 2-4 आंदोलनं सोडली, तर मुख्य प्रवाहातली जी माध्यमं आहेत त्यांनी ह्याविषयी फारसा कुठे काही शब्द काढलेला आपल्याला दिसत नाही. अनेक शाळा ज्या आहेत तर ह्या कमी शिक्षक असून सुद्धा खूप महत्वाचं काम करतायत, खूप चांगलं काम करतायत. म्हणजे अशा अनेक जिल्हा परिषद शाळा आहेत जिथं 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग आहेत आणि फक्त 2 शिक्षक तिथं आहेत. हे 2 शिक्षक इतक्या वर्गांना सगळे विषय शिकवत असतात. मात्र याबद्दल कोण किती बोलतं? या व्यतिरिक्त शिक्षकांना अनेक प्रशासकीय कामं असतात. त्यांना जसं की आता मॅमनी सुद्धा जे सांगितलं की वेगवेगळ्या सर्वेक्षणांच्या कामाला लावलं जातं, अजून काही जातं, निवडणूक आली की त्याची ड्युटी वेगळी असते, त्याचं काम वेगळं असतं, कुत्रे मोजायला सांगितलं, एक्झॅक्टली. तर ही सगळी जी कामं असतात, तर त्यांच्याकडे या सगळ्या बाबतीत माध्यमं बोलतात का? तर नाही बोलत. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा असे काही रिपोर्ट्स येतात, काही संस्था आहेत ज्या शाळांचं सर्वेक्षण करतात, शाळांमध्ये शिकणाऱ्या
शाळांशी बोलतात किंवा त्यांचं सर्वेक्षण करून ते असं रिपोर्ट काढतात की कशा प्रकारे शाळांच्या गुणवत्ता ज्या आहेत तर त्या घसरत चाललेल्या आहेत, शाळांचा दर्जा खालावत चाललेला आहे. मुलांना जेवढं शिक्षण असणं अपेक्षित आहे किंवा जेवढ्या लेवलला ते पोहोचणं गरजेचं आहे तिथं ते पोहोचलेले नाही आहेत. आणि ह्यांचा सगळ्यांचा कुठेतरी इनडायरेक्टली सूर असाच असतो की शिक्षक कमी पडलेले आहेत किंवा ग्रामीण भागातल्या शाळा ज्या आहेत त्या कमी पडत आहेत. आणि अर्थातच जेव्हा ग्रामीण भागातल्या शाळांचा विषय येतो तेव्हा तो महाराष्ट्राच्या बाबतीत आपण म्हटलं तर शासकीय आणि मराठी शाळा ज्या आहेत तिथं त्यांचा रोख असतो की कसं ह्या शाळा त्यांचं काम नीट करत नाहीये, कसं ह्या शाळा त्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देत नाहीये, त्यामुळे मुलं मागे पडतायत. मात्र त्याच्या मागे जाऊन म्हणजे माध्यम सुद्धा तेवढंच वार्तांकन करतात. जेव्हा हे रिपोर्ट्स येतात तेव्हा माध्यम हा रिपोर्ट असं म्हणतोय, हा अहवालात असं आलेला आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन हे असं का आहे की ह्या संस्था अशा प्रकारे कमी का पडतायत किंवा ह्या संस्थाच कमी पडतायत की पूर्ण व्यवस्थाच कमी पडतीये, ह्याचं विश्लेषण कुठली माध्यमं करताना आपल्याला दिसत नाहीये. दुसरा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये मला आठवतो की आता नुकतंच मुंबईत आंदोलन झालं, मोर्चा झाला मराठी शाळांसाठी. तर त्याच्या आधी एक परिषद सुद्धा झाली होती आणि त्याच्यामध्ये एक मुख्य मुद्दा असा होता की मराठी शाळांच्या इमारती ज्या आहेत त्या व्यवस्थित नाही आहेत, त्या कधी कोसळू शकतात, त्या धोकादायक आहेत असं सांगून त्यांना त्या आता शाळा बंद करण्याचा एक जो डाव सुरू आहे. मात्र त्याच्या मागे मुख्य मुद्दा हा सुद्धा आहे की ह्या इमारती धोकादायक ठरवून त्या जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा हा एक डाव आहे असा आरोप जो केला गेलेला आहे. त्याचं वार्तांकन किती माध्यमांनी केलं किंवा हे किती माध्यमांनी अधोरेखित केलं जर आपण बघितलं तर फारसं नाही. म्हणजे एका पॉइंट नंतर त्यांनी याविषयी काही ना चर्चा केलेली आहे ना हा मुद्दा त्यांनी महत्वाचा आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की हे जे दाखवण्यात जी कमी पडते की म्हणजे घटनांना फक्त प्रतिक्रिया असं म्हणून माध्यम दाखवतात की एखादं आंदोलन दाखवतील, एखादी कुठली तरी मुलाखत दाखवतील, पण त्याचं पुढं काय की त्याचा धोरणात्मक पद्धतीने काय विचार झाला पाहिजे किंवा याच्यावर ही धोरणं बनवणारे जे आहेत तर त्यांना कोण प्रश्न विचारणार किंवा त्यांना जाब विचारणं आहे ते काम माध्यम करत नाहीत आणि ते काम माध्यमांचं आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी मी कोकणात गेले होते, तर कोकणात फिरताना बघितलं की मराठी शाळा म्हणजे मी शिक्षण हे खूप वर्षांपासून कव्हर करत असल्यामुळे कुठेही गेले की तिथल्या शाळा बघायचं हे एक मला अशी सवय झालेली आहे. आणि आता कोकणात गेल्यावर स्पेशली आता जे काही आपण बघतोय, आता आपण ह्या विषयावर जास्त बोलतोय, जास्त विचार करतोय, त्यामुळे ह्या शाळा दिसल्या आणि ह्या शाळा इतक्या सुंदर होत्या. ह्या शाळा त्यांचं आवार इतकं छान आहे, एकदम व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे, कुठेही काही पडलं झडलेलं नाहीये. तिथं त्यांचे जे बोर्ड बाहेर लावलेले होते त्याच्यावरती जे काही लिहिलंय त्याच्यावरून असं दिसतंय की किती सक्रिय आहेत ह्या शाळा, किती उपक्रम इथे होत आहेत. तर आणि त्याच्यावरनं हे दिसतं की ह्या शाळांमध्ये मुलं जात आहेत, ह्या शाळा छान काम करतायत. दुसरं एक ह्याचं उदाहरण आहे की लोकांमध्ये मराठी शाळांबद्दलचं जे प्रेम आहे. काही वर्षांपूर्वी असंच जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी असा निर्णय परत काढला होता की कमी पटसंख्येच्या शाळा आम्ही बंद करू. तर त्यावेळेस वाशिम जिल्ह्यातल्या अनेक ग्रामपंचायतींनी असे ठराव पारित केले होते की आमच्या गावातली शाळा आम्ही बंद पडू देणार नाही. त्याची जरी पटसंख्या कमी असली तरी आम्ही या शाळा बंद पडू देणार नाही. अनेक ग्रामपंचायती त्याच्यानंतर अजून प्रयत्न केले की जास्त मुलं यावी, पण त्यांनी म्हटलं की जरी नाही ऍडमिशन झाली अजून तरी आम्ही शाळा बंद होऊ देणार नाही. या सगळ्यातनं दिसतंय की लोकांच्या मनात मराठी शाळांबद्दल आस्था आहे, असं नाहीये की नाहीये. मात्र ती जी एक भीती निर्माण झालेली आहे ती भीती निर्माण करण्यामध्ये मला वाटतंय कुठेतरी माध्यमांनी केलेलं दुर्लक्ष, सगळ्यांनीच दुर्लक्ष केलेलं आहे, सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे, प्रशासनानं केलेलं आहे, मात्र माध्यमांनी सुद्धा केलेलं आहे आणि ते सुद्धा तिथं जबाबदार आहे. इंग्रजी शाळांबद्दलचं एवढं अट्रॅक्शन का आहे लोकांमध्ये? इंग्रजी शाळा ह्या सतत प्रेस रिलीजेस पाठवत असतात, त्यांच्या त्या प्रेस रिलीजेस छापून येतील किंवा त्याच्याबद्दल कुठेतरी ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूज होतील टीव्हीमध्ये, हे माध्यम समूह बघत असतात. आणि हे फक्त पत्रकारांवर हा दोष नाहीये, म्हणजे एकटा दुकटा पत्रकार काय करू शकतो? आपल्याला टार्गेट करायचं की ह्या पूर्ण व्यवस्थेला, की माध्यम व्यवस्थाच अशी झालेली आहे की ती एखाद्या इंग्रजी शाळेमध्ये जे दोष असतील जे मराठी शाळेमध्ये सुद्धा असतील, जसं की फी वाढीचा प्रश्न असेल, अजून काही मुद्दा असेल, तर हे जे सर्व प्रश्न आहेत ते इंग्रजी शाळांबद्दल जेव्हा येतात तेव्हा त्या बातम्या बऱ्याचशा दाबल्या जातात माध्यमांमध्ये. मात्र मराठी शाळांबद्दल असतील तर ते तेवढ्याच उत्साहाने अधिक दाखवले जातात. तर हे जे प्रश्न आहेत मला वाटते की ते अतिशय महत्वाचे ठरतात मराठी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो ठरवण्यामध्ये.
आणि तो बदलणं अतिशय गरजेचं आहे. प्रसारमाध्यमांची आपल्या सगळ्यांमध्ये प्रतिमा अशी आहे, उपहासाने किंवा असं चेष्टेने म्हटलं जातं की पूर्वी प्रसारमाध्यमं खरं सांगायची, पूर्वी प्रसारमाध्यमं जी काही माहिती सांगायची ती लोकांना खोटी वाटायची, आणि आत्ता ज्या काही अफवा पसरवल्या जातात तर ते खरं आहे का हे लोकांना तपासत बसावं लागतं. जे फॅक्ट चेक म्हणतो आपण, काहीतरी आलं आहे, एखादी बातमी आली आहे, ती खरी का खोटी आहे हे लोकांना शोधावं लागतं, कारण आता त्यांचा प्रसारमाध्यमावर पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाहीये. आता आपण वेळेची मर्यादा बघता, आणि थंडी सगळ्यांना वाजत आहे. पहिल्या प्रश्नामध्ये बरेच मुद्दे कव्हर झालेले आहे सर्वांचे, तरी आणखी सगळ्यांसाठी एक एक प्रश्न आहे. तर मी सर्वांना विनंती करेल की थोडक्यात आपण त्या प्रश्नावर बोलूया वेळेची मर्यादा बघता. वैभव वानखडे यांच्यासाठी असा प्रश्न आहे की मराठी शाळा आहे, त्या मराठी शाळामध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत, आणि त्या विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत ज्यांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकायला पाठवलंय, तर तुमच्या जी स्वयंसेवी संस्था आहे ती पालकांना कशा पद्धतीने सामावून घेते? आम्ही जेव्हा मराठी शाळेसाठी काम करतोय तर आपली म्हणजे सेवा फाउंडेशन असेल किंवा मराठी अभ्यास केंद्र असेल, अशा पद्धतीच्या जेवढ्या काही संस्था काम करतायत, तर त्यांचा एक फोकस हा पालकांवरती आहे की पालकांना याच्यामध्ये सामावून घेत असताना कुठल्या गोष्टीवर आपण विचार केला पाहिजे, कुठल्या पद्धतीने त्यांना यामध्ये आपण आणलं पाहिजे. तर सगळ्यात पहिलं आहे की दृष्टिकोन जर का चेंज करायचा असेल, बदलायचा असेल, तो हा दृष्टिकोन बदलताना मला असं वाटतं की मराठी शाळांनी जसं की वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी शाळेची एक चांगली बाजू सुद्धा बघतोय की फार वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं जात आहे. माझे मुलं सुद्धा ताईंचे खूप चांगले व्हिडिओज बघतात की कशा म्हणजे क असेल ब असेल याच्यावरनं किती शब्द त्यांना आठवत आहेत वगैरे वगैरे. जसा माझा जो आता प्रॉब्लेम समस्या जी माझी आहे की सहज उपलब्ध असलेले शब्द होत आहेत, पण मला वाटतं वातावरण थोडं गंभीर झालेलं होतं, तर ठीक आहे, थोडस सगळेजण हसले तर आनंद वाटला. तर मुलांना आता ती गोष्ट पण आकलन करणे, त्या पद्धतीने विचार करणे की क वरून कलर सांगा, वेगवेगळे रंग सांगा, ब वरनं काही वेगळे शब्द सांगा. तर हा जो काही उपक्रम, असे छोटे छोटे जे काही उपक्रम आहेत, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण दाखवतच आहात, तर याला अजून चांगल्या पद्धतीने मला वाटतं पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या माध्यमांना आपण थोडस त्यांचं हे उंचावलं पाहिजे. पालकांना एकत्रीकरण करून पुनर्संघटन हा एक विषय आपल्याला सगळ्यात चांगला घेता येईल की प्रत्येक शाळेनी स्वतः पुढाकार घेऊन आतापर्यंत शिक्षण घेतलेले विद्यार्थी, जुने आणि भरपूर आधीचे, कारण की पिढ्या इथं सगळ्या शिकलेल्या आहेत, तर मला असं वाटतं की त्यांचं एक पुनर्संघटन शाळेनी स्वतः समोर येऊन आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे. सामाजिक संस्था वेगवेगळ्या, तुम्ही फक्त एकदा आम्हाला सांगा, तुम्ही आमची जसं की पहिली आई ही जन्म देणारी आई आहे आणि दुसरी आई ही आपली मराठी शाळा आहे, तर आमच्या आईनी जर का आम्हाला बाळा म्हणून जर का हाक मारत असेल तर आम्ही त्याला हो नक्कीच देणार, आणि हे संस्कार आपल्या प्रत्येक मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवरती आहे. तर मला असं वाटतं की हे पुनर्संघटन केलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही आताही काम करतोय. आम्ही बरेचसे पुनर्संघटनचे कार्यक्रम केले, त्यामध्ये जसं की पालकांचं काय म्हणणं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने पालकांच्या ज्या काही समस्या असतील किंवा ज्या काही गोष्टी ते सांगतात की त्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जातो. सो ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की याच्यावरती छान काम होऊ शकतं. आणि मराठी शाळा माझा अभिमान या शब्दातच मला असं वाटतं की मराठी शाळेला एक वेगळा अभिमान आपण आपल्या मनामध्ये जो आहे तो बोललो पण पाहिजे, आणि ते बोलायसाठी वेगवेगळे मंच आपल्याकडे आहेत. तर मला असं वाटतं की या अभियानाला एक ज्वलंत जर स्वरूप द्यायचं असेल तर सर्वांनी, मग ते विद्यार्थी असो, शिक्षक असो, पालक असो की समाज असो, या सगळ्यांनी जर संघटित होऊन एका याने जर का संघटित होऊन जर का आपण आपल्या सरकारकडे किंवा या ज्या काही व्यवस्था आहे त्यांच्याकडे जर का आपण गेलो, तर मला असं वाटतं की पुन्हा एक नवीन संजीवनी मराठी शाळेला मिळेल. आणि जो विचार आपण करतोय, जो समाज आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने घडला, आपल्याला मराठी भाषेला
अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण ती अभिजात भाषेचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी मराठी शाळा टिकणं गरजेचं आहे. हा विश्वास किंवा हा विषय आपल्याला तिथपर्यंत पोहोचावा लागणार आहे. आणि मला असं वाटतं की हे जे पुनर्संघटन आहे याच्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी होतील. आणि मी त्या सर्व पालकांचे मनापासून खूप आभार मानतो की एवढ्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ताई मला सांगत होत्या की मला फार बोललं जातं की अरे तुमच्या पुढे मराठी मीडियम मध्ये म्हणजे मराठी शाळेमध्ये शिकतो म्हणजे काय एकदमच आम्ही बाहेरच काहीतरी वेगळं करतोय का, असा जो काही समज निर्माण झालेला, तर मला वाटतं हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आणि हा दृष्टिकोन बदलण्यासाठी इथं आम्ही जमलेले वेगवेगळे, मी संस्थेकडनं असेल, काही शिक्षिका असतील सर, तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा एकाच गोष्टीवरती बोलणं होईल तर मला असं वाटतं की समाजाचा या शाळेबद्दलचा दृष्टिकोन बदलण्यासाठी खूप चांगली मदत होईल. आणि हे पुनर्संघटन करण्यासाठी आम्ही अग्रेसर असू. मला इथे बोलवलं, इथे बोलून ताईंनी मला म्हणजे चिन्मय त्यांचा फोन आमचा झाला आणि त्यांनी लगेच मला आमंत्रण दिलं की दादा तुम्ही या कार्यक्रमासाठी नक्की या. तर मी ताईंचं मनापासून धन्यवाद त्यांना देतो. आणि मराठी अभ्यास केंद्रासाठी पण मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला हा मंच बोलायसाठी उपलब्ध करून दिला. आणि इथे जमलेल्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो, धन्यवादही देतो की मला त्यांनी ऐकून घेतलं. आणि सरांना विशेषतः मी माफी मागतो की मी माझ्या बोलण्यामध्ये कुठेही इंग्रजी शब्द येऊ देणार नाही. जर मराठीचा विषय असेल तर मराठीतच बोलू. धन्यवाद. जेव्हा आपण पालकांविषयी बोलतो, मला एक निरीक्षण नोंदवायचंय छोटंसं. 30 वर्षापूर्वी जेव्हा मी मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेत होते तेव्हा माझ्या आईवडिलांना कोणीच विचारलं नाही की तुम्ही तुमच्या मुलींना मराठी माध्यमाच्या शाळेत का घातलं. आणि मला रोज कोणीतरी एक जण प्रश्न विचारतं जेव्हा त्यांना कळतं की ह्या बाईची दोन्ही मुलं मराठी शाळेत शिकतात, तर हे दुःख आणि आश्चर्य का त्यांना वाटतं याच्यावरून आपण समजलं पाहिजे की हा प्रश्न किती मोठा आहे आणि आपल्याला किती मोठा पल्ला गाठायचा आणि किती मोठं काम करायचंय आपल्या भाषेसाठी आणि आपल्या शाळांसाठी. यानंतर सीमा शिंदे मॅडम यांना असा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी बऱ्यापैकी मुद्दे मांडलेले आहे, पण तुमच्या परीने तुम्हाला काय सांगता येईल की जे मराठी शाळेत जे स्वतः शिक्षक शिकवतात ते स्वतः आपल्या मुलांना स्वतःच्या शाळेत किंवा इतर कोणत्याही मराठी शाळेत घालतात का, आणि घालत असतील तर चांगली गोष्ट आहे, पण घालत नसतील तर त्याच्या मागे त्यांचा काय विचार, काय अडचण किंवा काय मर्यादा असू शकतात तेही तुम्ही थोडंसं सांगितलं तर बरं पडेल. अगदी रास्त प्रश्न आहे यांचा. शाळा कोणती निवडायची? आता माझे जिल्हा परिषदचे जे शिक्षक आहेत, मी मागाशी सांगितलं, जर ते ग्रामीण भागात राहत असतील, जिथं शाळा तिथं आम्ही राहतोच, बऱ्यापैकी 90% शिक्षक तिथंच राहतात, कारण एवढा लांबचा प्रवास करणं त्यांना खूप जिकरीचं होतं, त्यामुळे ते तिथंच राहतात. मग ते त्यांच्या मुलांना त्यांच्या शाळेमध्ये घालतात. पण असा प्रश्न होतो की जे शिक्षक आता पिंपरी चिंचवड पासून जशा आमच्या मुळशीतल्या पण काही शाळा जवळ आहेत, मग त्या शिक्षकांना पर्याय उरत नाही, कारण त्यांच्या आसपास मराठी माध्यमाच्या चांगल्या शाळा नसतात. नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या, नगरपालिका नाहीच आहे आमच्याकडे, महानगरपालिकेच्या शाळा आहेत. तर जसं झेडपीच्या शाळेमध्ये काय म्हणतो आपण, मुलांचं जे हे असतं, आजूबाजूचा परिसर असतो, घरातलं वातावरण असतं, तसं महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांचं नसतं. म्हणजे मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी शिक्षक मराठी शाळेमध्ये घालत नसतील. पण ज्यांच्या जवळ आसपास चांगल्या मराठी शाळा आहेत, आता आमच्या इथे सरस्वती विद्या मंदिर आहे, ज्ञान प्रबोधिनी आहे, तर बऱ्याच शिक्षकांची मुलं त्या शाळांमध्ये शिकत आहेत. पण काहीच आता माइंड म्हणतो आपण किंवा मानसिकता म्हणतो की त्यांना त्यांच्या मुलांना कुठल्या माध्यमातून शिकवायचंय. काही जण खूप त्यांचा भविष्याचा पुढचा विचार करतात आणि त्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये घालतात. मग तो त्यांचा तो प्रश्न आहे. त्याच्या बाबतीत आपण जास्त बोलणं उचित ठरणार नाही असं मला वाटतं, कारण प्रत्येकाची काय म्हणतात पुढचं भविष्य, जे मुलांचं भविष्य त्यांना बघायचंय. त्यांना जर त्यांच्या मुलांना परदेशात शिकवायचं असेल किंवा परदेशात नोकरीसाठी पाठवायचं असेल तर ते इंग्रजी माध्यमच जास्त करून निवडतात. आणि जर एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून त्याला भारतासाठीच काम करायसाठी त्याला घडवायचं असेल तर ते 100% मराठी माध्यम निवडतात आणि स्वतःच्या मुलांसाठी देखील कष्ट घेतात. धन्यवाद. बरोबर आहे, पण एक मुद्दा मला असा खोडायचा होता की जसं आता तुम्ही बोलताना म्हणाले की परदेशात पाठवायचं असेल तर इंग्रजी माध्यमातून, तर
माझ्या घरातलं उदाहरण आहे की माझा जो जोडीदार आहे तो मराठी माध्यमातून शिकला आहे आणि 10-15 वेळा परदेशात जाऊन आलेला आहे, राहिला आहे, तिथं काम केलं आहे. त्याच्यामुळं मराठी भाषेची काही अडचण आली असं त्याचा तरी तो अनुभव नाहीये. तर हा जो गैरसमज आहे तोही दूर झाला पाहिजे की मराठी शाळेतून शिकणारी मुलं परदेशात जाऊन कुठेतरी कमी पडतील की काय. याच्यावर मला थोडं बोलायचंय. परवा मला कॅनडातून फोन आला एका पालकाचा, म्हणजे फेसबुकवरून त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर घेतला. त्या म्हणल्या मला बोलायचंच आहे तुमच्याशी, काही करून बोलायचंय मॅम, मला तुमचा नंबर द्या. तर तुम्ही जे म्हणाला तसं त्या परदेशात छान पगारावर नोकरी करतायत, पण त्या मराठी माध्यमातूनच शिकलेल्या आहेत. पण मी मागाशी म्हणाले तसं प्रत्येकाची मानसिकता, त्यांना असं वाटतं की माझा मुलगा पुढे जाऊन इंग्रजीमध्ये मागं पडू नये. जर पहिलीपासूनच तो इंग्रजी माध्यमातून शिकला तर त्याचा इंग्रजी चांगला पक्क होईल, मग तो पुढे त्याला काही अडणार नाही. मराठी माध्यमाची मुलं 10वी पर्यंत मराठी माध्यमातून शिकली, मग 11वी-12वीला त्यांना थोडं जड जातं, अशी त्यांची मानसिकता असते. पण त्या ज्या महिलेचा मला कॅनडातून फोन आला, मला सांगायला अतिशय आनंद वाटेल, त्या महिलेने तिथं असलेल्या लठ्ठ पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिला आमच्या जांभ्यामध्ये माझ्या मराठी शाळेमध्ये तिच्या क्रिश नावाच्या मुलाला शिकवायची तिने हे केलेली आहे, म्हणजे निर्णयच घेतलेला आहे. त्या म्हणाल्या मला तुमचं लोकेशन पाठवा, मी तिथं येऊन घर वगैरे बघते आणि माझ्या मुलाला तुम्हीच शिकवायचं. मी तेवढ्यासाठी कॅनडातून माघारी येते. मी त्यांना हे पण म्हटलं तुमचं मूळ गाव कोणतं? त्या म्हणाल्या श्रीरामपूर नगर. म्हटलं मग तुम्ही तिथं जा, तिथं उलट त्यांच्या आजी आजोबांबरोबर तो मुलगा अजून चांगला राहील, त्याच्यावर अजून छान संस्कार होतील. कारण मी स्वतः एकत्र कुटुंबात राहते, मला माहिती एकत्र कुटुंबाचे फायदे काय असतात. मग त्यांना मी म्हटलं इथं जांभ्यात येऊन राहण्यापेक्षा तुम्ही श्रीरामपूरमध्ये काय ते श्रीरामनगरमध्ये राहा आणि तुमचे जे काही कुटुंब आहे त्यांच्याबरोबर तुमच्या मुलाला वाढवा. आपसुकच ते मूल चांगलं शिकेल. जे कॅनडात त्याला वातावरण मिळत नाहीये ते त्याला इथं मिळेल. धन्यवाद. पण तिथे शिंदेबाई नाहीये. शेवट माझ्यावरच करा. बरं शेवट माझ्यावर करा. बरोबर प्रतिमा परदेशी यांच्यासाठी प्रश्न आहे की मराठी शाळांसाठी विद्यापीठाच्या पातळीवर तुम्ही काय करू शकता किंवा काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खर तर त्याला एकच शब्दाचं उत्तर आहे आंदोलन, कारण की आता काही नाहीये. त्याच्याशिवाय पण तरीही मला असं वाटतंय की आपले ज्या महामानवांनी इथे शिक्षण संघर्षासाठी केलं ना, त्यात त्यांचं एक गोष्ट राहिली, म्हणजे शाहू महाराजांचं उदाहरण आहे की शेतकरी आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाही, तर जो शेतकरी आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाही त्याला दिवसाला 1 रुपया दंड त्यांनी केलेला होता. म्हणजे थोडा धाक वाटला पाहिजे, म्हणजे दहशत म्हणून नाही, पण ती मुलं बहुजन समाजातली ती ज्ञानाच्या प्रक्रियेत आली पाहिजे. मला वाटतं आता शासनानं असा धाक दाखवण्याची गरज खूपच आहे. ती तर आपण ज्या मागण्या करतो त्यात आहे, पण मला आणखीन एक त्याच्यात भर घालावीशी वाटते की अशी सक्ती महाराष्ट्रामध्ये केली जायला पाहिजे की सरकार अनुदान देत असलेल्या संस्था कुठल्याही असो, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, आणखीन काही वैज्ञानिकांच्या असतील, ह्याच्या असतील, त्याच्या असतील, सगळ्या जे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या अनुदानावर चालणाऱ्या संस्था आहेत त्यांना अट टाकली पाहिजे की एकतर तुमचं शिक्षण मराठी भाषेत कितीतरी इयत्ता झालेलंच असलं पाहिजे, उदाहरणार्थ 5वी पर्यंत, 10वी पर्यंत. दुसरी गोष्ट, शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून मी जेव्हा मुलाखतीला जाईल तर माझ्या गुणवत्ता तपासणीमध्ये मी कोणत्या माध्यमात शिकलीये, महाराष्ट्रात नोकरी करत असताना ही अट बनवली पाहिजे. जसं तुम्ही सेट नेट पाहिजे तसं तुम्ही मराठी भाषेतनं शिक्षण घेतलंय, माध्यमातनं शिक्षण घेतलंय की नाही हे पाहावं. आणि शिक्षक म्हणून नियुक्त होत असताना हे पण त्यांच्याकडनं कबूल करून घ्यावं की आमची मुलं आम्ही मराठी शाळेतच घालणार आहोत, कारण की लग्नाच्या आधी ते शिक्षक होऊ शकतात. जर तुम्ही मुलं मराठी माध्यमात घालणार असाल तरच सरकारी नोकरी तुम्हाला करता येईल, अन्यथा करता येणार नाही. अशा अटी घालण्याची वेळ आता आली आहे, कारण की शिक्षकांची मानसिकता, ताई खूप सौम्यपणे सांगतायत बिचाऱ्या, मला माहितीये, पण असं नसतं. सगळेच जण ते कॅनडातनं त्या ताई फोन करतायत ना, तसे नसतात. किंवा खूप भाबडेपणानं आपली मुलं विदेशात शिकावी म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमात, हे आपल्याला सांगायची कारण आहेत. तुम्ही मराठी माध्यमात का घालत नाही? कारण ते स्पर्धेत टिकले पाहिजे, काही नाही.
आपण खूप उदाहरणं देऊच शकतो, आपल्या घरातली देऊ शकतो. माझा भाऊ 30-35 वर्ष जपानमध्ये आहे, पूर्ण मराठीत शिकलेला आहे आणि तो आता भाषाशास्त्रज्ञ म्हणून एका देशाच्या भाषा विभाग संस्थेचा प्रमुख आहे. तर असं काही नसतं, म्हणजे मराठी भाषा असताना होऊ शकतं हे. आणि त्या चित्रपटात शेवटी मला वाटतं खूप दाखवलेत चित्र की कोण कोण मराठी माध्यमातून आता कुठे कुठे आहेत. तर आपल्या शिक्षकांनी भ्रमात राहायचं ते भ्रमात जगायला त्यांना आवडतंय. ते स्वतः ज्या भाषेतून शिकले आणि त्याच्यामुळे त्यांना खरं तर नोकरी करायची संधी मिळाली, पण त्यांची स्वतःचीच इच्छा नाही की त्या माध्यमातून मुलं शिकावीत. तर ही खूप दुभंगलेल्या मानसिकतेची गोष्ट आहे आणि ही दुभंगलेली मानसिकता त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. मी 99 साली एक असाच तोंडी सर्वे म्हणजे कॉलेजच्या स्टाफ रूम मध्ये बसलेले असताना फोन लावले 10-15 कॉलेजला की मराठी कोण शिकवतं आपल्या इथे, तुमच्या कॉलेजला कोण, तुमच्या कॉलेजला कोण, आणि सगळ्यांची मुलं मुली कुठे आहेत. तर धक्कादायक निर्णय आहे, मराठी भाषा शिकवतात आणि जेव्हा प्रवेश घ्यायला मुलं येतात तेव्हा तुम्ही मराठीच घ्या, मराठीमध्ये कसं भवितव्य आहे असं ज्या शिक्षिका सांगतात. तुम्ही राज्यशास्त्र नाही घेतलं तरी चालेल, तुम्ही अर्थशास्त्र नाही घेतलं तरी चालेल, अशा स्पर्धेत मराठी भाषा घेतलं पाहिजे तुम्ही विषय म्हणून असं सांगणाऱ्या सर्व शिक्षक प्राध्यापक एकाचाही मुलगा किंवा मुलगी मराठी माध्यमामध्ये नव्हते. मी 99 सालचं सांगते. तर ही दुभंगलेली मानसिकता आहे. म्हणजे आमच्या शिक्षकांनी हे खूप चांगलं सांगितलं सीमाताईंनी की ते जाताना नमस्कार करून जातात, पण हीच मुलं थोडी मोठी, मला तेव्हा असा विचार आला की मुलं थोडी मोठी झाली आणि त्यांना आपण इथे बोलवलं आणि आमच्या शिक्षकांनी आमच्यावर इतके संस्कार केले म्हणून इतकं झालं, पण तुला पुढे काय व्हायचंय, तर तो कधी शिक्षक व्हायचं असं म्हणत नाही किंवा मला मराठी माध्यमाची शाळा सुरू करायची असं म्हणत नाही. तर आपल्याला समाजाचा जो एक समज करून दिलेला आहे की साहेबाची भाषा म्हणजे ग्रेट भाषा, त्या भाषेत शिकणं म्हणजेच तुम्ही स्पर्धेत टिकणं, तर हाच मुळात भ्रम आहे, हा चुकीचा आहे. याच्यासाठीच एक मोठं प्रबोधन मोहीम आपल्याला निश्चितपणे घ्यावी लागेल. पण मला वाटतं त्याची सुरुवात तुम्ही त्यांना नोकरी करताना अटी घातल्या तर ते मराठीकडे जास्ती वळतील, तसे सहजासहजी माणसं वळतील अशी आजची परिस्थिती नाही. अगदी. यानंतर प्राजक्ता जोशी यांच्यासाठी प्रश्न आहे की मराठी माध्यमांच्या शाळांचे जे प्रश्न आहे ते प्रसार माध्यमामध्ये येण्यासाठी तुम्ही काय करू शकता? मॅमनी आता जसा एकच शब्द वापरला की आंदोलन, तसा मला वाटतं मी शब्द वापरते की प्रशिक्षण. म्हणजे खरं तर ही अशी वेळ यायला नाही पाहिजे, कारण जसं मगाशी तुम्ही पण म्हणालात की पूर्वी कुठल्याही गोष्टीचा तथ्य तपासायचं असेल तर आपण काय बघायचो की बातमीत काय आलंय, की माध्यमांनी कसं त्याचं वार्तांकन केले हे बघायचो. पण आज आपण बघतो की त्याच्यासाठी पण फॅक्ट चेकिंग वेगळी एक संस्था उभी करावी लागते. म्हणजे माध्यम त्यांचं काम करत नाहीये तर त्याच्यासाठी अजून एक वेगळ्या संस्था आता निर्माण कराव्या लागतात. तर माध्यमांनी हा प्रश्न कसा कव्हर करावा हे त्यांना वेगळं सांगावं लागणं हे खरं तर दुर्दैव आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की हे प्रशिक्षण गरजेचं आहे. त्यांच्यापर्यंत हे सतत हे करत राहायचं, आपण थोपत राहायचं त्यांच्यावर एका अर्थानं की हे असं नाहीये, हे असं आहे, हे असं आहे आणि हे असंच आहे, तुम्ही हे चुकीचं करताय किंवा तुम्ही हे पूर्ण वार्तांकन करत नाही आहात. हे जेवढं जास्तीत जास्त माध्यमांना पुन्हा पुन्हा सांगता येईल, ज्या कुठल्या पद्धतीने, ज्या कुठल्या माध्यमातून, मला वाटतंय की तेवढं त्यांना दुर्लक्ष करणं अजून कठीण होत जाईल. म्हणजे तुम्ही दुर्लक्ष करायचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही करू नाही देणार, हे करण्याची वेळ आलेली आहे, जी नाही आली पाहिजे. प्रसार माध्यमात काम करणारी व्यक्ती म्हणून मी म्हणते की हे असं नाही झालं पाहिजे खरं तर, पण हे करावं लागणार आहे आता, कारण हे असं होत आहे. आणि मगाशी जसं म्हणाले की हे फक्त कुणा पत्रकारांकडनं होत आहे असं नाही, पत्रकार काही आहेत जे मुद्दाम करत असतील, पण ही पूर्ण व्यवस्थाच अशी आहे की ही व्यवस्था पत्रकारांना थांबवते कुठल्याही गोष्टीमध्ये खोलात शिरून त्याचं वार्तांकन करणं किंवा काही प्रश्नांना मुद्दाम दुर्लक्ष करायला लावते. तर त्यासाठी ते प्रशिक्षण देऊन सतत त्यांच्या समोर हे आणत राहणं, सतत त्यांना हे दाखवत राहणं की हे पण तुम्ही करा आणि हे करणं जास्त महत्वाचं आहे, हा एक मोठा त्याच्यातला भाग राहणार आहे. आणि दुसरं म्हणजे मी एका स्वतंत्र माध्यम संस्थेत काम करते आणि आम्ही
मगाशी जो प्रश्न होता की घटनेवर प्रतिक्रिया म्हणून जसं वार्तांकन केलं जातं, तर आमचा प्रयत्न हा असतो की फक्त घटनेवर वार्तांकन म्हणून कुठल्याही गोष्टी म्हणजे कुठलाही मुद्दा असेल तो कव्हर न करता जनकेंद्री पत्रकारिता करावी. आणि हा तर जनतेचा मूलभूत प्रश्न आहे. मातृभाषेतून शिक्षणाचा हक्क हा सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्ही वारंवार वार्तांकन करतच असतो. आणि ते कायम असं नाही की बऱ्याचदा आपण असं बघतो की कसं वार्तांकन केलं जातं. एखादी शाळा निवडायची की ही बघा ह्या शाळेत किती छान काम चाललंय, की ही बघा ही आदर्श शाळा आहे, आणि तेवढ्यापुरता तो विषय थांबायचा. तर असं न करता ह्या प्रश्नाशी निगडीत सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे शिक्षक असतील, शिक्षण संस्था चालवणारे लोक असतील, पालक असतील, अशा वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सशी सतत बोलत राहणं आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे सतत समोर आणत राहणं आणि त्यांचे सगळे प्रश्न घेऊन सतत सरकारला ते विचारत राहणं, हा प्रयत्न आमचा आहे. हा प्रयत्न इंडी जर्नलच्या माध्यमातून आम्ही करतोय. अनेक अशा संस्था आहेत आणि स्वतंत्र माध्यम संस्था आणि स्वतंत्र पत्रकार सुद्धा जे सुद्धा हा प्रयत्न करत आहेत. तर मला वाटतं की जास्तीत जास्त आपण ह्या विषयावर काम करणारे जे लोक आहोत त्यांनी सर्वांनी एकत्र राहून एकत्रितपणे हा मुद्दा कसा पुढे नेता येईल हा विचार करणं इथं गरजेचं आहे. की जेव्हा आपण सगळे एकत्र येऊन हे करू तेव्हा आपल्या सगळ्यांचाच आवाज अजून बुलंद होईल, अजून आपण लोकांपर्यंत पोहोचू. आणि इंडी जर्नल तर्फे मी हे नक्की सांगेन की हे जे अनेक वेगवेगळ्या व्यक्ती आहेत ज्या राज्यभरात मराठीसाठी काम करत आहेत, तर त्यांना सतत समोर आणत राहू. आणि मराठी शाळांबद्दलची ही जी चर्चा आहे, ह्या प्रश्नाबद्दलची चर्चा आहे, ही सतत सुरू कशी राहील हे आम्ही बघू आणि त्याचा प्रयत्न आम्ही काम करत आहोत. अगदी सर्वांसोबत बऱ्यापैकी बोलणं झालंय. सगळ्यांच्या चर्चेतून बरेच मुद्दे आलेले आहेत आणि वेळेची मर्यादा बघता आता फक्त एक शेवटचा प्रश्न आहे जो आपण राजन खान सरांना विचारत आहोत आणि त्यानंतर आपण हे सत्र संपवूया. सरांसाठी असा प्रश्न आहे की मराठी साहित्यिक म्हणून तुम्ही मराठी शाळांसाठी काय करू शकता? मी मुद्दामच एक मिनिट आयुष्यात पहिल्यांदा हे वापरतोय. असं तुम्ही लोक जी नवीन पद्धत आली आहे तुमची आधुनिक, मला दिसायला कमी असल्यामुळे एक सुंदर गोष्ट अशी झाली की मला असं वाटतं की हे सभागृह तुडुंब भरलेलं आहे. खरंय का? होय. खरंच दिसायला कमी आहे. ऑपरेशन करून घ्यायचं, इथंच करायचंय शिरूरमध्ये. माझी मुलं इथंच राहतात शिरूरमध्ये, डॉक्टर आहेत. माझी मुलगी परवा निवडणुकीला निवडून पण आली नगरसेविका म्हणून, आणि त्यांची इच्छा मी इथे येऊन शस्त्रक्रिया करून घेतली पाहिजे. ऑपरेशन ती तुम्ही तात्काळ करा. पहिली गोष्ट म्हणजे हे सभागृह बुडावर छमाट्या मारून मराठी माणसांनी भरलं पाहिजे. जी आपण एक झालंय की मी 2 मिनिटं घेणार आहे, मुद्दे आता काढलेत मी, माझा याच्यावर व्हिडिओ करणार मी. तो व्हिडिओ नंतर तुम्ही माझ्या चॅनलवर येऊन बघा. जसं येता इकडे जाताना तुम्ही माझ्याकडे मराठी भाषेबद्दल चळवळ चालवणारे मूर्ख ठरायला लागलेत असं कळालं. काय पडलं यांना? हे मागास आहे. ते पाहत आलोय, सांगायला हरकत नाही. मधलाच एक मुद्दा आधीच उरकून टाकतो. तुम्ही मराठी आठवडा का 15वडा काहीतरी साजरा करता ना 27 फेब्रुवारीला? मराठी दिन, मराठी दिन पण आहे. 27 फेब्रुवारी मराठी हा मराठी दिन कोणी सुरू केला हे माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला कुणाला माहिती आहे मराठी दिन कोणी सुरू केला? संदीप? नाही लक्षात नाही, लक्षात घ्यायचंच नाही. का सुरू झाला, कोणी सुरू केला, काय कारण आहे मराठी दिन सुरू करण्याचा? असा दिवस घालण्याची वेळ का आली मराठीवर भाषेची? तर तो मराठी दिन सुरू केलेले जे काही 4-5 लोक होते त्यातला एक जण तुमच्या समोर बसलाय. ही ज्योत आम्ही पेटवली होती. तुम्हाला आठवतात गोरे, मराठी गोरे काका पुण्यातले, अनिल गोरे?
अनिल गोरे, मी आणखी काहीतरी उत्तर प्रदेशातले एक गृहस्थ होते कोणते, वाराणसीचे. ते असे 5-6 लोक सकाळच्या दारात बसायचे. सकाळच्या दारात म्हणजे बुधवार पेठेतलं जे सकाळचं कार्यालय आहे त्याच्या समोर एका इमारतीत बसून मराठी कशी वाचवायची याची कटकारस्थानं करायची. म्हणजे तिथपर्यंत पाळी आली होती खाजगी बैठका, आणि कधीच प्रतिसाद नाही द्यायचा. आणि मराठी आंदोलन नावाचा एक प्रकारही सुरू केला होता आम्ही. मला वाटतं मराठी पार्ट्यांना सगळीकडे खरंच दिसलं पाहिजे. म्हणजे ते थोडं क्रूर वाटेल. आणि काय झालंय, मराठी माणसं आहेत नाही प्रचंड सहिष्णू आहेत. ती ना लगेच पागळतात. पुढचं थोडा आला ना, कैसे हो म्हटलं की हा सांगतोच बरे आहे. तर ते त्या काळात आमच्या डोक्यात यायचं की मराठी पाट्या नाही लावत का. एकदाच एक गोटा घ्यायचा, 10-5 लोकांनी रस्त्यावरनं चालत राहायचं, मराठी वाचवा, मराठी बचाव असं हिंदीत बोलायचं. आणि एक गोटा ना खळकन कुठंतरी टाकायचं. ही माझी कल्पना बरं का, खळखटायची आणि वाजवायचंच नाही, की बंदच करा हे. तर काही मुद्दे आहेत ते बोलतो, थोडा वेळ घेणार कारण एवढे लांब आलोय तर बोलल्याशिवाय मी जाणार नाही. आणि साधारणपणे ते कोणाला थंडी वाजते वगैरे, मी स्वेटर सुद्धा घालायला तयार नाही, कारण टोपडे पण नाही. एवढं उघड्यावर वर बसून सुद्धा शांतपणे सहन करतोय आम्ही थंडी. ज्यांना मराठीची काळजी आहे ते थांबून राहतील, जे मराठीचे गद्दार आहेत ते निघून जातील. आता सगळे बसतील. थंडी वाजणारे पण. काही मुद्दे फटफट वाचून दाखवतो. इंग्रजी नाही शिकलो तर आपण मरू, अशी बाजारू व्यवस्थेनं दहशत बसवली, हे मगाशी सांगितलं. पहिली गोष्ट म्हणजे ही दहशत काढून टाकण्यासाठी व्यवहारी मुद्दे तुम्हाला ताब्यात घ्यावे लागतील. या ताईने सांगितलं विद्यापीठ एक कसं बसं सुरू झालं. पुणे विद्यापीठ मुळात मराठी भाषेसाठी सुरू झालं होतं आणि तिथं मराठीचं काहीच घडत नाही. आणि मराठी विभाग नावाचा जो विभाग आहे तिथं फक्त जातीय राजकारण चालू असतं आणि ते मराठी साहित्य शिकवतात. तर मुळात मराठी विभागाकडं भाषेचं, मराठी विभाग जे जरी आहेत आता, तर त्या विभागांकडं भाषेत नुसतं साहित्य असतं. या मूर्खपणातनं हे विभाग बाहेर आणले पाहिजे. साहित्यात नुसती मराठी भाषा नसते, मग कारागिरी आहे, कौशल्य आहे, खूप विषय आहेत ना, शेती आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, अभियांत्रिकी क्षेत्र आहे, त्यांची मराठी तिथं शिकवलीच जात नाही. मराठी साहित्यातली जातीय गटांची पुस्तकं साहित्यातली 3-4 जातींचं प्राबल्य आहे विद्यापीठांमध्ये मराठी भाषा विभागात. तर मराठी भाषा विभागानं ह्या भाषा शिकवण्याचं, भाषा मी म्हणतोय साहित्याच्या बाहेरच्या भाषा ज्या जगभर उपलब्ध आहेत त्या शिकवण्याची व्यवस्था तिथं नाहीये. तर ते एक करावं लागेल. आणि मला वाटतं दीपक पवारच ते करू शकतील, कारण दीपक पवारांना आता महाराष्ट्रातले राजकारणी प्रचंड घाबरायला लागलेले आहेत. म्हणजे आपल्याला नेता हवा होता कोणतरी बंडखोर, तो नेता आहे आपल्याकडे. तर इंग्रजी नाही शिकलो तर आपण मरू, अशी बाजारू व्यवस्थेनं दहशत बसवली आहे, ती संपवली पाहिजे. शाळेत जाऊन शिक्षण घेणं हाच एकमेव मार्ग आहे असं भासवलं गेलंय. त्या समजातनं एकदा बाहेर आलं. शिक्षणाचे बरेच मुद्दे आहेत. शेती आहे, कारागिरी आहे, चित्रकला आहे, संगीत आहे, पशुपालन, यात सुद्धा ज्ञान असतं आणि शिक्षण असतं. इथून आपण लाभ आलोय. या मराठी शाळांपासून विद्यापीठांपर्यंत इतक्या औपचारिक चौकटी करून ठेवल्यात की तू नाही शिकला, तुला अक्षर नाही आलं तर तू मरशील. तर त्याच्यासाठी एक विधान आहे माझं. ज्यांनी विद्यापीठ शोधली ना, विद्यापीठ ज्यांनी जन्माला घातली, ते एकाही विद्यापीठात शिकायला गेलेलं नव्हतं. फार महत्वाचं आहे ना. तर मग ही विद्यापीठ आणि या शाळा यांच्या व्यवस्था जीवनाभिमुख होणं हा महत्वाचा भाग आहे. आपल्या शाळा तशा नाही आहेत. मला स्वतःला कळलेलं नाही की 1ली ते 10वी त्या मधल्या वयांमध्ये, 5वी पासून पुढे कदाचित, मी 3 शास्त्र शिकलो ज्याचा मला आयुष्याला काहीच उपयोग झाला नाही. इतिहास शिकलो, नागरिक शास्त्र होतं, आणि त्या नागरिक शास्त्रातही पुन्हा जगायचं कसं, थुंकू नये हे शिकवलेलं नव्हतं. तर ग्रामपंचायत ते राष्ट्रपती निवडणूक कशी होते हे नागरिक शास्त्र आहे. जगायचं कसं, प्रत्यक्ष आचरण कसं करायचं, सौम्य कसं असावं,
नियम कुठले पाळावेत, आचार कुठले पाळावेत, कायदे कुठले पाळावेत, रहदारीचे नियम सुद्धा. तर हे नागरिक का शिकलो मला नाही कळलं. मला 50शी उलटल्यावर लक्षात आलं की माझ्या आवडीचा विषय भूगोल होता आणि तोवर काही शिकलो होतो मी. म्हणजे जेव्हा कुठं कधी पीएचडी करायला गेलो ना, तेव्हा ते काहीतरी विशेषत्व आलं शिक्षणाला. तोवरची माझी 15 वर्ष वाया गेली होती. बळजबरीनं काही शिका. आणि 10वी पर्यंत 5वी ते 10वी याच्यात 3-3 शास्त्र, 2-2 काहीतरी काय भूमिती, गणित काही येत नाही. मला 2 अधिक 2 किती कळतच नाही अजून. गोंधळलंच होतं. कोणी म्हणालं नाही 5 रुपये आणि वर 25 पैसे. मी दुकानात गेलो की गोंधळतोच. ते 25 पैसे म्हणजे कसे काढायचे. ज्यांचा काही उपयोग नाही हे शिक्षण थांबवलं पाहिजे. ज्या विषयांचा तुमच्या आयुष्याला काहीच उपयोग नाही आणि सगळ्यात महत्वाचं ते जे सांगितलं गेलंय ना, हे कोणतरी बोललं आता, मला वाटतं ताई बोलली, ते डॉक्टर आणि इंजिनियरच व्हायचंय आणि आता कोण बोललं परदेशी जायचंय. 140 कोटी लोक परदेशी जाणार आहेत. कुठल्या येण्यानं सांगितलं परदेशी संधी आहे म्हणून? मग इथं उपाशी मरतोय आम्ही. ही बाई तिचे कष्ट करून जगतीये ना. तुम्ही तुमचे जेवायला मिळतंय ना. नाव काय तुमचं? सीमा शिंदे. हा, सीमाताई. परदेशी काय बोडक. ते परदेशाचं काय आकर्षण आहे. इथं काही उभं राहू, इथंच श्रेष्ठ होऊ, या पद्धतीचं शिक्षण मराठी शाळांपासून सुरू झालं. पुढं काय मराठी शब्द आहे त्याला, फ्युचर. भविष्य. सुंदर शब्द आहे ना मराठी, फ्युचर. कसलं फ्युचर? काय बोडक्याचं फ्युचर? निर्मळपणे जग, कष्ट करून जग, मनगटावर जग, हे नैतिक शिक्षण देऊ. आणि तुला जेवढं शिकायचं तेवढं शिक. बाकी रोजगार खूप आहेत. हे इंजिनियर झालं पाहिजे आणि डॉक्टर झालं पाहिजे, जगाच्या स्पर्धेला लागलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मराठी शाळांच्या शिक्षकांवर एवढी महत्वाची जबाबदारी आहे, खूपच महत्वाची. ती अशी आहे की तुम्ही स्पर्धात्मक जगात जगूच नका. तुम्ही माणूस म्हणून निर्मळ, नैतिक आणि कष्टाळू व्हा, हे शिकवलं पाहिजे. तर शाळांचं काहीतरी होईल. मराठी शाळेच्या शिक्षकांनी ती काडी लावून द्यायची आधी, काय ज्योत, आणि विद्यापीठात जाईपर्यंत त्याची मशाल झालेली असते. कुछ भी करेंगे लेकिन भारत छोड़ के जाएंगे. कशाला? आणि मग समीना पठाण खूप मोठी झाली का? तिच्या घरात फ्रीज आहेत 2, आपल्या घरात 3 तरी पाहिजेत. कसली स्पर्धा आहे? 2 वेळा जेव्हा, एकदा हागा, शांतपणे कष्ट करा आणि शांतपणे मरा. निरोगी आयुष्य. मराठी शाळा. मला थोडं बोलू द्या आता. कंटाळाय का तुम्ही? याच्यानंतर सत्र आहे का? नाही. अरे रात्र आपलीच आहे का? ते कवायत नावाचा माध्यमिक शाळांमध्ये प्रकार. पीटी त्याचं मराठी काय आहे ते? शारीरिक शिक्षण म्हणतात. मला पहिल्यांदा कळलं आता गौऱ्या मासनात पोहोचल्यावर. आम्ही आजपर्यंत त्याला पीटीच म्हणत आलो. तर मला वाटलं ते पीटी उषावरनं नाव पडलेलं असेल. ते ढोंग बंद केलं पाहिजे. शाळांमधली काही ढोंग, मी मुद्दाम बोलतोय, दीपक ऐकतोय का? दीपक पळाला वाटतं. आयोजकच पळाला. ऐकू जात असेल. पीटी नावाचा जो प्रकार आहे ना, एक तर तो नियमित घ्या आणि खरोखर योगासनं, पीटी ते फार उपयुक्त आहे बरं काय. ते मुलांचं रोज घ्या, एक अर्धा तास द्या. शरीरावर काम करणारं माध्यमिक शाळा आणि प्राथमिक शाळांमध्ये काही नाही. आणि महाविद्यालयात एकदमच शरीर वयात आल्यानंतर ती जबाबदारी राहतच नाही शरीरावर कष्ट घ्यायची. पोरं स्वतःच कष्ट घेतात महाविद्यालयांमध्ये, कॉलेजच्या दारात उभं राहून, ही आली ती गेली. मला असं वाटतं की मराठी शाळा आणि माध्यमिक शाळा यांनी पोरांच्या शरीरावर, तब्येतीवर, आहारावर लक्ष दिलं पाहिजे. मराठी शाळांनी ते केलं पाहिजे आणि राबून घेतलं पाहिजे पोरांना. अर्धा तास, पाऊण तास काही असेल. दुसरं सगळ्यात महत्वाची सूचना अशी करायची आहे, आता हे थोडं अवांतर होईल, पण ती सकाळची शाळा नावाचं एक आठवड्यातनं एकदा असतं. शनिवार. त्याच्यासारखा मूर्ख इंग्रजी बथडपणा दुसरा नाही. नेमकं शनिवार नाही, काही ठिकाणी बाजारच्या गावी असतं. मी इथं ओतूरला शिकलो, आमच्याकडे गुरुवारी बाजार असेल, तर बाजारच्या दिवशी सकाळची शाळा. जणू दिवसभर आम्ही बाजारात भिका मागत येणार आहोत. हे ज्या मूर्खानं ठरवलं ना की त्या दिवशी सकाळी शाळा होईल, तुम्ही काय वळणं लावताय?
पोरं सकाळी 6ला उठणार असतील तर मग रोजच सकाळच्या पासून शाळा सुरू करा आणि 12 वाजेपर्यंत शाळा चालवा, किंवा काय 1-2 काय असतील ते. तुम्ही एकच दिवस मधला कुठला तरी शनिवार धरायचा, शनीला तेल घालायला जायचंय आणि त्या सकाळी उठायचं. म्हणजे सोमवार ते कुठला वार येतो, शुक्रवार, तुम्ही 10ला शाळेला पोहोचणार आणि एकच दिवस तुमच्या घरातले लोक आहेत ना लाथा घालून उठवणार तुम्हाला, "ए, उठ." जा शाळेत. अरे नाही यार, कंटाळा येतो. तुम्ही मुलांच्या मानसिकतेचं काही बोलणार आहात की नाही? तुम्ही द्या ना वळण. ती काय दुपारची शाळा करायची ना, ती 10 ते 2च घ्या मग त्या दिवशी. पण हे पहाटे उठा 5ला, सकाळी 7ला सुरू होते ना ती. काय कारण आहे एकच दिवस? एक तर ती कायमची 7ला करा, पोरांना ती सवय लागेल, अंगवळणी पडेल. मेंदूचं चलनवलन याच्यावर सुद्धा अवलंबून आहे, मानसशास्त्र याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. याचा अभ्यासच नाहीये. कोणातरी त्या इंग्रजांनी येऊन ते अक्कल पाजळली इथं, आणि ते आपण अजूनही मेकॉले पद्धतीचं चालू आहे. मोदी साहेबांचे विशेष आभार, त्यांनी परवा मेकॉले मोडीत काढला. या अर्थाने घेऊ. विद्रोही माझ्याकडे, विद्रोहीवाले आहेत ना, असंच पाहतात. गेला वाटतं तिकडे. दुसरा मुद्दा एक लक्षात घ्या, ते काहीतरी समांतर इंग्रजी, मराठीत सेमी इंग्लिश, ते का आलं ते सांगतो. त्यावेळची राजकारण जर आठवत असतील चेन्नई, तर इंग्रजी शिकून बामनं पुढे जातात तर आमचे बहुजन मागं राहत्याल, म्हणून सेमी इंग्लिश आलं. लक्षात येत आहे जातीय संदर्भ. आणि त्यावेळच्या लोकांनी मान्यता दिली. तर काय कारण दिलं, तर इतकं घाणेरडं कारण होतं ते, की बामणाची पोरं इंग्रजी शिकून पुढे जातात, तुम्ही मागं पडताल, म्हणून थोडं थोडं तरी शिका. बामणाची पोरं अख्खं शिकताल, तुम्ही निम्म शिका. लक्षात येते. तर हे जे धोरण होतं ना, ते सेमी इंग्लिश, माझा काही विरोध नाही त्याला, पण एक आहे की ही असली कारणं नका देऊ. आणि मराठी शिकून माझी पोरं मी पाहतो. माझं धाकटं पोरगं होतं ज्यानं आत्महत्या केली, ते एकदा तो ड्रायव्हिंग शिकला होता स्वतःच, त्याच्या मागं बसलो एकदा आणि त्याला फोन आला, आणि तो जे फाडफाड इंग्रजी बोलायला लागला ना, मी आश्चर्यानं पाहायला लागलो की आपलंच आहे का, शिकवलीच मराठीत. आणि तो जे काही इंग्रजीत बोलत होता ना, तडा तडा तडा, माझं थोरलं बसलो होतो. म्हटलं हे कधी, हे म्हटलं काही नाही, सहज आहे. आम्हाला नव्हतं, आम्हाला इंग्रजीचा भाव दाखवलेला. माझी जी पहिली कादंबरी लिहिली होती ना मी 13व्या वर्षी, त्याच्यात इंग्रजी येणारा गणू नावाचा पोरगा लिहिला होता. म्हणजे आमच्या वयालाच शिकवण्यात आलं होतं इंग्रजी ही जगातली सगळ्यात सुंदर, उपयुक्त, आणि ज्याला इंग्रजी येतं तो भारी. मराठी लेखकांना विचारा, तुमचे आवडते लेखक कोण आहेत? एकही रा टिंबटिंबचा मराठी लेखकांची नावच घेत नाही. की घेतो एक तर इतिहासातली, नाही तर मग सगळे ते जे अनधिकृत बाप आहेत इंग्लंड मधले त्यांची. मराठी लेखकाला प्रश्न विचारा, तुमच्या आवडत्या लेखकांची यादी सांगा, ते तिकडची यादी आणतात सगळे. तर ते तुम्ही काही साहित्याबद्दल बोलला होता त्या अनुषंगानं, हे फार वैताग आहे. म्हणजे कागदावर पॉइंट काढलेले बरे असतात, मुद्दे मुद्दे इंग्रजीत. कोणतीही भाषा पोटासाठी वापरली जाते, हे महत्वाचं सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. कोणतीही भाषा पोटासाठी वापरली जाते. पोट भरायची सोय नसलेली भाषा व्यवहार, व्यवसाय, व्यापार यांच्यात मरते. ती मराठीची हमी काढण्यात आली. मराठी तुमचं पोट भरू शकणार नाही हे जे शिकवलं गेलंय, तर तसं न करता मराठीच्या रोजगाराच्या, जगण्याच्या, व्यवसायाच्या, व्यवहाराच्या काय संधी आहे हे पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे. मध्ये एक कुठेतरी मुंबईला भाषणाला बोलवलं होतं, आणि ते मराठी, मी साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य होतो काही काळ, 7-8 वर्ष, आणि मला बोलवलं भाषणाला. त्यावेळेस लक्षात आलं ज्यांनी बोलवलं होतं त्यांना पगार होते मराठी भाषेत. तर मी म्हणालो, तुम्ही टिकवलंय, जिथं जिथं मराठीचा रोजगार आहे तेवढ्या लोकांचाच मराठीचा आग्रह आहे. तुम्हाला पगार मिळतो म्हणून तुम्ही असले कार्यक्रम घेता. हा, तुम्हाला जर सांगितलं तुम्ही सचिव आहात मराठी विभागाचे, आजपासून पगार नाही मिळणार,
आणि फक्त मराठीसाठी काम करा, तर कराल का? तर हेही लक्षात घेतलं पाहिजे. रोजगाराची गोष्ट महत्वाचीच आहे. मराठी आठवडा सुरू करणारे लोक आम्ही आहोत असं मगाशी सांगितलं. मी आणि निखिल वागळे होते. आम्ही बारकसं सुरू केलं. निखिल त्यावेळेस IBN लोकमत नुकतंच सुरू झालं होतं. आम्ही महत्वाचा प्रयोग पत्रकारितेत. तुम्ही काय कंटाळा का दोघी? ऐकताय का? काहीतरी कानात प्राण आणून ऐकतोय. अरवा ताई माझी या बहिणींचा पाठिंबा असल्याशिवाय काल एक गल्लीचं वाक्य मी बायकोला म्हणालो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. किती किळसवाणं वाक्य नाही? परत नका म्हणू आता. घाणेरडं आहे. मी ते विठोबाचं उदाहरण दिलं. आमची रुक्मिणी माऊली वेगळी आहे आणि विठोबा वेगळा आहे. एका खोलीत आहे, तर तिचं स्वातंत्र्याचं लक्षण आहे ती. आणि ती कधीही विठोबाच्या पाठीशी जाऊन यशस्वी करण्याची राहिली नाही. पण आया बहिणींचा पाठिंबा असल्याशिवाय अक्कल येत नाही. आणि मुळात भाषेच्या अनुषंगानं सांगायचं, आपले ज्या मायमाऊली आहेत ना, यांना जाऊन प्रकल्प म्हणून प्रत्येक घरात जाऊन मायमाऊल्यांची डोके दुरुस्त केली पाहिजेत. कारण मायमाऊल्या मुलांवर संस्कार करतात हे सत्य नैसर्गिक विधान आहे. तर मायमाऊल्यांना मराठीचं महत्व कळवलं पाहिजे आणि मायमाऊल्या ज्या भाषेत बोलतात. प्रत्येक तालुक्यात हे जे मराठी अभ्यास केंद्र आहे, प्रत्येक तालुक्यात मराठी भाषा आणि रोजगार केंद्र सुरू केलं पाहिजे. हे मराठी अभ्यास केंद्राकडनं काय नाव आहे, बरोबर घेतोय ना आम्ही मराठी अभ्यास केंद्र. मराठी अभ्यास केंद्राचा पसारा एवढा वाढवला पाहिजे की मराठी अभ्यास केंद्राची खेडोपाडी तालुक्यांच्या ठिकाणी का होईना स्वतःची केंद्र असली पाहिजेत आणि ती भाषा केंद्र आणि रोजगार केंद्र, त्यात रोजगाराचंही बोलणारे लोक असले पाहिजे. हा व्यावहारिक उपाय आहे. बोली प्रमाण असली पाहिजे शाळेत. म्हणजे ती जी प्रमाण भाषेचा आग्रह धरला गेला आणि काही विशिष्ट भागातल्या प्रमाण भाषा वापरल्या गेल्या, तर ते थांबवून त्या भागातल्या बोलींना प्रमाण भाषा मानून शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. म्हणजे हे शिक्षक मंडळी आता त्याचं ऐकताना वैभव बरोबर ना, तो काही मस्त त्याच्या पद्धतीचे शब्द बोलत होता मध्येच. म्हणजे इंग्रजी जाऊ दे, तो काही मराठी चांगले शब्द बोलत होता त्याच्या हे विदर्भातले. तर ते फार छान आहे. ही किंवा ही काय सीमाताई बोलत होती तेव्हा तिच्या भागाचं मावळातलं बोलते येते. तर तो जो टोन आहे, ती बोली भाषा ही प्रमाण झाली पाहिजे. आणि शिक्षणाची ती जी पुस्तकं आहे सगळी किंवा शिकवणारे शिक्षक आहेत सगळे, त्यांनी बोलीमध्ये शिकवायचा सराव केला पाहिजे. त्या शिक्षकांना तसं ट्रेनिंग दिलं पाहिजे. आता मी मराठीत म्हणतो. शिक्षण शिक्षणाचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा, शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. शिक्षण सर्वांना मोफत मिळालं पाहिजे. शिक्षणाचं जे खाजगीकरण करून आणि त्यातनं जे धंदेवाईक लोकांनी धिंगाणा घातला, नंगा नाच चालू आहे आता, तर तो पूर्ण झाला पाहिजे. 2-3 व्यवस्था आहेत, शिक्षण, आरोग्य आणि शेती. शेतीचं वेगळ्या प्रकारे राष्ट्रीयकरण म्हणजे शेतकऱ्याच्याच मालकीची, पण आरोग्य आणि शिक्षणाचं मोफत झालं पाहिजे आणि त्याचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. खाजगीकरण बंद केलं पाहिजे. धार्मिक जातीय संस्कार शाळेतून बंद केले पाहिजेत. हा मगाशी मुद्दा बोललो मी. सगळ्यात महत्वाचं, खूप सुंदर माणूस जो कुठल्याही धर्माचा नाही, ज्यानं स्वतःचे काही विचार कर्मकांड सांगितलेले नाहीत, असं एक भारतात अवाढव्य माणूस झाला. तो भारतातल्या प्राथमिक शाळांमध्ये शिकवायला सुरुवात केली पाहिजे. कोण? चिन्मयी? कोण? बुद्ध. बुद्ध हा कुठल्या धर्माचा नाही. बुद्धाला कुठलाच धर्म नाही. आणि तो जो वगळला गेलाय त्याच्याकडे आता तो महारांचा म्हणून पाहिलं जातं. या दृष्टिकोनातनं मुळात बाहेर आणलं पाहिजे. आणि तुमची ही जी प्रसार माध्यम आहेत ना, आकाशवाण्या वगैरे, इथं बुद्ध शिकवलं पाहिजे. कर्मकांडी गाणी आणि दैववादी गाणी हे बंद करून बुद्धाचं विज्ञानवाद आणि बुद्धाचं नागरिकशास्त्र, मानवता, माणूसपणा हे शाळांमध्ये शिकवलं गेलं पाहिजे. मी मराठी शाळांचं बोलतोय. आणि याचा अर्थ आता सीमाताईकडे पाहून माझ्या लक्षात आलं, मराठी शिक्षकांना ना अनिवार्यपणे मराठीत काय म्हणतात त्याला, कंपल्सरी बुद्ध शिकवला पाहिजे. मराठी शिक्षकांनी बुद्ध शिकला पाहिजे. कारण तो काय थोर आहे आणि तो सगळ्या जाती धर्म पंथाच्या बाहेर आहे. आणि असे खूप नमुने आहेत आपल्याकडे.
उदाहरणं खूप आहे. महावीर आहे, गुरु नानक आहे, आपला बसवांना शिकला पाहिजे, तुकोबा शिकला पाहिजे अख्खा. शिक्षकांना तुकोबा अख्खा वाचायला लावला पाहिजे, है ना. विटेवर उभं करून पाठ झाल्याशिवाय उतरवतच नाही, तुला नोकरीतच घेत नाही. प्रसार माध्यमांचे मराठी सुधारले पाहिजे. प्रसार माध्यमे ही इंग्रजी भाषेची दलाल आहे. बातमी देताना मराठी शाळा बंद झाल्या असं म्हणताना ब्रेकिंग न्यूज असं करतात. तर तुमच्या मारी तुमच्या. तुम्ही वर्तमानपत्र काढून बघा, यांची शीर्षक इंग्रजी आहेत. सकाळ टुडे, काय टुडे, टुडेला शब्द नाही, बरं तो इंग्रजी भाषेतच लिहायचा, ते रोमन लिपीत. हे काय बाडगेपण आहे. मराठी त्याला हायब्रिड म्हणतात ना. तुम्ही मराठी आणि तुम्ही बातमी द्यायची, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. तुम्ही इंग्रजीवर टायटल लिहिता, काय टायटल. प्रसार माध्यमांची एक दुरुस्ती झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं बोलायचं म्हणजे आत्ता ऐकू येणारी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना चांगली शाळा मिळाली पाहिजे. तर हे मूर्ख बडवून काढले पाहिजे. कुणी सुरू केली ही पद्धत. चांगली शाळा म्हणजे वाईट शाळा असतात या जगात. चांगली, माझ्या मुलाला चांगली शाळा, ही काय व्याख्या, याचं काय आहे ठरलेलं, काही 100 मार्काचं काय आहे. हो, बिल्डिंग चांगली सोयी मास्तर सुविधा चिकणे चांगले पाहिजे, पाहिजे, मास्तर हँडसम पाहिजेत, मास्तर चालेल. चिकण्या पाहिजेत, असं काय आहे. Syllabus त्यांना in the काही आलं national- नाही तरी चालेल, पण मास्तर. पहिली गोष्ट, याचा प्रबोधनात्मक एक भाग केला पाहिजे. तो असा आहे की चांगली शाळा नावाची गोष्ट या पृथ्वीवर नाही. शाळा ही शाळाच असते. आणि माझी मुलं पुण्याला शिकायला गेली पाहिजेत. कशाला. आणि आजपर्यंत गेल्या 70, 75, 100 वर्षात पुण्यात शिकलेल्या पोरांनी काय दिवे लावले. आणि पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. कोणी ठरवलं. मग सासर कुठे, सासर कुठलं. आणि आम्ही ते बोलायचो सुद्धा, शिक्षणाचं माहेरघर असेल पण सासरी गेलं ते शिक्षण व्यवस्था आणि तिकडं तिला हुंडा दिला नाही म्हणून जाळून मारलं. तर पुण्यात शिक्षण चांगलं मिळतं हा भ्रम काढला पाहिजे. पृथ्वीच्या कुठल्याही कणावर शिक्षण चांगलं आहे. आणि या पालकांची ती भीती अनाठाई नाही, पण पालकांना हे सांगितलं पाहिजे की चांगली शाळा नावाची गोष्ट नाहीये. आणि शाळा आहे ना तिथल्या शिक्षकांवर अवलंबून आहे. फार फार महत्वाचा मुद्दा बोलतो. एक महत्वाचा मुद्दा जे माझ्या मुलांशी मी बोललो, मुलं ज्या दिवशी शाळा बुडवतील ना त्या दिवशी कधी अडवलं नाही त्यांना. किंवा मीच त्यांना सांगायचो, ढग भरून आले ना की चला आज थांबू घरी, भजी करू, गाणी म्हणून भजी करू. तर मला त्यातनं एक सुचलेला मुद्दा असा आहे, शिकवणं हे शिक्षक करतात. ही म्हणजे त्यांचं काम चालू असतं, त्यांच्या कुवतीप्रमाणे शिक्षक शिकवत असतात. एक लक्षात घ्या, शिकायचं की नाही हे मुलांचा मेंदू ठरवत असतात. शिक्षकाची जबाबदारी नाही. मास्तर शिकवत राहील, शिकायचं की नाही हे पोरं ठरवतात. आणि लक्षात घ्या त्याची परिणती कशी दिसते. 15 लाख पोरं 10वीला बसतात है ना, आणि त्यातले 8-9 लाख नापास होतात. तर एक आहे, शाळांना सांगायचंय नापास होणं हे पाप नाही हे शिकवलं पाहिजे. पास आहे तसं नापास पण आहे, तर तू नापास झाला तरी चालेल, पण तू ज्ञान घे. आणि शिक्षणात मुळात ज्ञान असलं पाहिजे. शिक्षणात जो बाऊ आहे ना शिक्षणाबद्दलचा, तो काढण्याची शिक्षकांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आणि तू ज्ञान घे, ज्ञानी माणूस हो, चांगला नैतिक माणूस हो आणि कष्टाळू माणूस हो, हे शिकवलं पाहिजे. त्याच्याऐवजी शिक्षकांवर मराठीत आता त्याला काय म्हणतात, रेशनिंगला मराठीत काय म्हणतात, शिधापत्रिका. रेशनिंग नाही, रेशनिंग काढणं याला काय म्हणतात, चांगला वाटतं सगळ्या रेशनिंग काढणं. शिधापत्रिका. तर मग शिकायचं की नाही हे मुलं ठरवणार असतील तर मग एक आहे, मुलांना शिक्षणाबद्दल गोडी वाटेल असं काही केलं पाहिजे शिक्षकांनी. आणि मग शिक्षणाचं वातावरण मराठी शाळेच्या बद्दलचं घरातच चांगलं असलं पाहिजे. आणि आता ताईशी बोलताना म्हणालो की आई ती आहे त्या बाजूची,
आणि त्या रसिकतेची असली पाहिजे. 10वी-12वीचं एक दडपण काढलं पाहिजे. 10वी-12वीला जे विशेष मोल देऊन ठेवलंय त्याच्या पेकटात लाथ घालून 10वी-12वीचं मोल काढलं पाहिजे. मराठी भाषा जागतिक पातळीवर 9व्या-10व्या क्रमांकावर आहे. ते दीपक जास्ती संदर्भ देऊ शकतील किंवा आपला आनंद पण देऊ शकेल. एक लक्षात घे, एवढ्या मोठ्या जगात मराठी भाषा ही 9व्या-10व्या क्रमांकावर आहे. ते 14 कोटी म्हणाला ना, तर प्रत्यक्षात तसं नाहीये. ते आणखी आहे. 14 कोटी हा आम्ही 2000 साली ऐकायचो तो आकडा. काही ना काही वाढ झाली असणार ना. मराठी माणूस एवढा गप्प बसलाय काय म्हटलं. हा, 2 शेवटचे मुद्दे. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गेली 99 वर्ष झालं ना, संपलं ना. हा, बरीच वेळ झाली सर, 8 वाजले आहेत आणि म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त वेळ झालाय. तुमचं लवकर संपणार माझंच असेल. आपण काय नाही बोललो. बोलू नका. उशिरा तुम्ही सुरू केलं ना, 5:30ला येऊन पोहोचलो होता. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गेली 99 वर्ष मराठीच्या नावानं गळे करतात. पण पुढं मराठी भाषेसाठी रस्त्यावर उतरून काय काम करतात हे शोधलं पाहिजे. दर भाषणाचा विषय मराठी भाषा असतो आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, मराठी भाषेचं राजकारण जोरदार पेटवलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपलं वेळेची मर्यादा बघता आपण प्रश्न उत्तर वगैरे काही घेणार नाही आहोत. तरी आत्ता जी काही चर्चा झाली ती खूप छान चर्चा झाली. बरेच मुद्दे त्याच्यामध्ये आले. वेगवेगळ्या विषयावर सगळेजण बोलले. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील त्यांची निरीक्षणं, त्यांचे विचार, त्यांचा अभ्यास आणि त्यांचे अनुभव या माध्यमातून त्यांनी बरेच मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत. इथे हे सत्र संपलेलं आहे असं मी जाहीर करते.